नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं YouTube चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट सर मनापासून स्वागत करतो. या सिरीजमध्ये मी राज्यसेवेचा जो पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता 9 नोव्हेंबर रोजीचा, तर त्या पेपरचे PYQs कसे रिपिटेशन होते, कारण याच्या अगोदर मी काय केलं होतं 2019 ते 2024 असे टोटल 6 राज्यसेवेचे जे पूर्व परीक्षा होते त्यांचं PYQचं अनालिसिस सिरीज घेतलं होतं या चॅनलवर. आणि मी आता त्याच्यातून हे दाखवते की आपल्याला अनालिसिस कसं बेनिफिशियल ठरते येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी, म्हणजे क्वेश्चन कसे रिपीट होतात. मला जवळपास 28+ प्रश्न भेटतात की जे PYQची थीम धरतात आणि रिपीट होतात किंवा त्याचं कंटिन्युएशन चेन म्हणून पुढचा भाग म्हणून ते आपल्या पुढे प्रश्नाच्या स्वरूपाने पेपरमध्ये येतात. तर त्याचंच हे आता पार्ट 2 असेल हा. याच्या अगोदर मी पार्ट 1 अपलोड केलेला आहे युट्यूबवर, तो तुम्ही तिथून पाहू शकता. आणि तुम्हाला काही सजेशन वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तर आता आपण याच्या म्हणजे रिपिटेशन कसं होतं ते बघूया. तर आपण मागच्या याच्या 30 प्रश्नापर्यंत गेलो होतो. आता 31व्या प्रश्नापासून आपण सुरू करूया. तर आपला हा प्रश्न शेवटचा होता, तिथे हा प्रश्न झाला होता. आता पुढचा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न आहे हा. जोड्या लावा. इकडे प्रदूषके दिलेले आहेत त्यांनी आणि इकडे प्रदूषकांचे परिणाम. आपल्या सर्वांना माहित आहे. आता जोड्यालाचा प्रश्न आहे इलिमिनेशन मेथड किंवा एक जरी जोडी लागली तरी ते सुटू शकतात. तर याचं उत्तर आयोगाने 2 दिलेलं आहे. तर आपण आता पाहूया कशा प्रकारे. पाण्यातील फॉस्फेट खतं, याच्यामुळे काय होतं माहिती का, अतिरिक्त फॉस्फेट किंवा अतिरिक्त नायट्रोजन नत्र खते जर आपण दिले आणि ते वाहत जाऊन जर पाण्यामध्ये भेटले पाण्याच्या स्वरूपात, तर तिथं युट्रोफिकेशन होते, म्हणजे अतिरिक्त शेवाळ अल्गी वगैरे यांची ग्रोथ होते आणि हळूहळू तिथली जी परिसंस्था आहे ना, इकोसिस्टम, ते हळूहळू डिग्रेड होत जाते. तर याचं आहे पहिल्याचं येणार 4 येणार. तर ऑप्शन ए मध्येच आहे बघा इथे, म्हणजे ऑप्शन 2 मध्ये आहे पहिल्याचं 4. पुढचा आहे हवेतील मिथेन. मिथेन हा सगळ्यांना माहिती आहे की हा ग्रीन हाऊस गॅस आहे, ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होणार, म्हणजे काय होणार, जागतिक तापमान वाढणार. तर ब चं 3 आणि उरलेली जोडी आपल्याला उत्तर भेटून गेले. तरी आपण पाण्यातील कृत्रिम अपारमार्जके, त्याला आपण काय म्हणतो सिंथेटिक डिटर्जंट इन वॉटर. तर याच्यामुळे काय होतं, तर पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते आणि हवेतील नायट्रोजन, त्याच्यामुळे काय होतं, ऍसिड रेन, नायट्रोजन ऑक्साईड NO2 आणि सल्फर डायऑक्साईड ह्या दोघं मिळून काय करतात, ऍसिड रेन तयार करतात. तर युपीएससीने 2025 मध्ये ऍसिड रेन कोणत्या घटकांमुळे होतो, युपीएससी जी पूर्व परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये त्याने ऍसिड रेन साठी कोणते 2 घटक कारणीभूत आहेत, तर म्हणजे ते हे विचारलेलं होतं. म्हणजे सिंपल कन्सेप्टच, पण युपीएससी सारख्या एक्झाम मध्ये सुद्धा ती येऊन जाते. तर आपल्याला तेच बघायचं की प्रश्न कसे म्हणजे रिपीट होतात किंवा आपल्याला ते रिपीट झालेली थीम आपल्याला कशी बेनिफिशियल ठरते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांचा अत्यंत धोकादायक, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्रिटिकली एंडेंजर्ड असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणती घोषित केलेली नाही म्हटलेलं आहे. तर इथं घड्याळ आहे. घड्याळला आपण मराठीमध्ये सुसर म्हणतो. घड्याळला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सुसर म्हणतो. दुसरा आहे बेंगॉल फ्लेरिकन. तिसरा आहे 4 टोड रिव्हर टॅरेपाइन आणि चौथा ऑप्शन आहे लेदरबॅक कासव, लेदरबॅक टर्टल. आता आपण जर बघितलं ना, तर हे सर्वच क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येतात. पण हा जो लेदरबॅक टर्टल आहे तो ग्लोबली म्हणजे जागतिक पातळीवर जर बघाल ना, तो व्हलनरेबल मध्ये आहे. आणि आशिया खंड या भागात जर बघितला तर तो क्रिटिकली एंडेंजर याच्यामध्ये येतो. तर त्याच्या पण आयोगाने विचारताना इथे सरपटणारे प्राणी आणि उभयचर विचारले. जर तुम्ही व्यवस्थित बघत असाल तर आयोगाने इथं सरपटणारे प्राणी आणि उभयचर, पण बेंगॉल फेरिकॉन हा बर्ड आहे, मी तर ऑलरेडी दिलेला आहे की तो पक्षी आहे, म्हणून याचं उत्तर आयोगाने 2 दिले. आता कदाचित दुसऱ्या आन्सर किंवा याचं उत्तर चेंज होऊ शकतं किंवा हा प्रश्न रद्द होऊ शकतो. तर सध्या तरी पहिल्या आन्सरनुसार याचं उत्तर आहे बेंगॉल फ्लेरिकन. पुढचा प्रश्न आहे जीवशास्त्रज्ञांनी जैवतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक शॉर्ट फॉर्म तयार केला होता इनिशियल्स घेऊन, तर त्याचं उत्तर होतं हिप्पो. आता हिप्पो कशासाठी आहे सांगू का. एच पासून आहे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, आय पासून आहे इन्व्हेजिव्ह स्पेसिस, पी पासून आहे पोल्युशन, दुसऱ्या पी पासून आहे पॉप्युलेशनची ग्रोथ जी अनलिमिटेड होते, आणि ओ पासून आहे ओव्हर हार्वेस्टिंग म्हणजे अति उपयोग करून घेणे त्याचा. तर अशा प्रकारे तर हे त्याच प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आता तुम्हाला हे EIA माहिती आहे का, एक कन्सेप्ट असते इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नावाची. त्याच्यानंतर ही आयुष्यन तर ही संस्था आहे, त्याच्यामुळे ही काही टर्म वगैरे असणार नाही. EPA एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हे पण काही संस्था असणार नाही, आणि इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे पण काही असणार नाही. तर याचं सरळ उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 हिप्पो हे टर्म.
पुढचा प्रश्न आहे, आणि हा अगदी एकदम म्हणजे कॉमन सेन्सवर इथं CS मी लिहिले, जे कॉमन सेन्ससाठी अगदी लॉजिक लागणारा प्रश्न आहे. तुम्ही जर सिंपल लॉजिक लावलं आणि हे जर 34 नंबरचा प्रश्न आहे, तोच आपल्याला क्वेश्चन नंबर जो 65 आहे याच पेपरचा, तिथे पण सेम हेच लॉजिक लावून उत्तर सॉल्व्ह करण्यास मदत येतो. म्हणजे या प्रश्नासाठी अभ्यास असावा लागत नाही, पण या प्रश्नासाठी आपल्याला एक लॉजिक, एक तर्क लावा लागतो, एक कॉमन सेन्स आपल्याला तिथं प्रेझेन्स ऑफ माइंडनेस म्हणून हजर जवळपणा तो आपल्याला तिथे दाखवायचा असतो. खालीलपैकी कोणते एक पुनर्निर्वनीकरणीय ऊर्जा साधनांचे उदाहरण आहे? इंग्लिशमध्ये जर बघाल तर आपण रिन्युएबल एनर्जीचा सोर्स आहे असं विचारलेलं आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे अशी एनर्जी ज्या पुन्हा पुन्हा तयार करता येतात. एक असतात अक्षय ऊर्जा स्रोत जे कंटिन्यू भेटत असतात, आणि एक असतात क्षय म्हणजे जे एकदा वापरले का संपून जातात. एक असतात नॉन रिन्युएबल आणि एक असतात रिन्युएबल. आपण जर केंद्रीय मंत्रालय बघितलं ना, तर मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस आली आहे ती, आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे एक सेपरेट मंत्रालयच आहे. तर तिथून पण म्हणजे आपल्याला ऊर्जेचे दोन प्रकार असतात हे कळतं. आता हे त्यांना विचारले, रिन्युएबल म्हणजे जी पुन्हा पुन्हा तयार करू शकतो. दगडी कोळसा एकदा वापरला संपून जातो, नैसर्गिक वायू एकदा वापरला संपून जातो, खनिज तेल आणि पेट्रोलियम म्हणजे फॉसिल फ्युल पासून वगैरे वगैरे भेटणारा हे पण एकदा वापरलं संपून जाणार म्हणजे नष्ट होणार. पण भूऔष्णिक ऊर्जा, जिओथर्मल एनर्जी, पृथ्वीच्या अंतर्गत इतकी सारी ऊर्जा आहे, तो लावा रस आहे, तो आपण म्हणतो ना गरम पाण्याचे झरे आहेत कुठेतरी किंवा कुठेतरी गिझर्स आहेत, तर ती जी भूऔष्णिक ऊर्जा आहे ती पृथ्वीच्या भागात एवढी जास्त आहे ना, ती किती वापरली तरी ती संपणार नाही. पण हे खनिज तेलाचे साठे वगैरे फार कमी आहेत, दुर्मिळ आहेत, दगडी कोळसा नैसर्गिक, आणि ते नष्ट होणार आहेत. तर याचं उत्तर होतं सरळ सरळ कॉमन सेन्सला उत्तर पर्याय क्रमांक 4 जिओथर्मल एनर्जी. आता 65 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला लगेच दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला लिंक लागेल, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये जरी प्रश्न थोड्या अंतराने आले तरी ते आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतात. हा तो 65 नंबरचा प्रश्न आहे. इथे मी लिहिले क्वेश्चन नंबर 34 ला, कारण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 34 नंबरचा प्रश्न आहे त्याला. आता इथे काय म्हणले, ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. पण इथे परत नाही, लाकूड, बायोगॅस, भूऔष्णिक स्रोत आणि कोळसा म्हणजे जिओथर्मल सोर्स हेच रिपीट झालेलं आहे. आता म्हणजे जे लाकूड आहे, लाकडामध्ये 100% कार्बन हे असणारच असेल. त्याच्यानंतर बायोगॅस, बायोगॅस कशापासून बनतं? मिथेन, मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. सी मध्ये इथे कार्बन आहे. आणि कोळसा, कोळसा तर कार्बन पासूनच बनलेला आहे की हो, 100% कार्बन पासूनच बनलेला आहे. त्याच्यामुळे ड गेलं, ब गेलं, आणि लाकडामध्ये सुद्धा कार्बन असतो, जाळल्याच्या नंतर तो आपल्याला राखच भेटते, त्याचे कोळशाचे तुकडेच भेटतात, त्याच्यामुळे तेही गेलं. तर फक्त क हे माझं उत्तर येतं, पर्याय क्रमांक 3. म्हणजे सिंपल, हे सुद्धा एक लॉजिक लावून सॉल्व्ह करायचा होता. आणि आपण म्हणजे बघू शकतो कशी एकच थीम रिपीट होते है ना. आता पुढचा प्रश्न आहे, आपण जाऊया आता 35 नंबरच्या क्वेश्चनवर. हा 35 नंबरचा प्रश्न आहे. पुन्हा परत हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन म्हणू शकतो आपण, पण जर वाचला आपण तर याच सहजरित्या आपल्याला उत्तर भेटू शकते. धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीस परवानगी देणारे नोडल मंत्रालय आहे. आता इथे गृह मंत्रालय हे संरक्षणाचं काम असते, त्याच्याकडे संरक्षण करण्याचं काम. संरक्षण मंत्रालय तर वेगळंच, ते डिफेन्स वाले, आणि गृह मंत्रालय म्हणजे संरक्षण करायच्यामध्ये आपण पोलीस खाते घेऊया, पोलीस. परराष्ट्र व्यवहार याच्यामध्ये डिप्लोमसी वगैरे चालते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय याच्यामध्ये वेगवेगळे बोर्ड असतात, जसे की फिशरी बोर्ड आहे, आता राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना केली, मखाना बोर्डाची स्थापना बिहारमध्ये केलेली आहे की नाही. तेलंगणामध्ये आपण राष्ट्रीय हळद बोर्ड स्थापन केलेला आहे, मखाना बोर्ड बिहारमध्ये स्थापन केलेला आहे. तर हे त्याच्याशी काम करते. तर याचं उत्तर होतं पर्यावरण मंत्रालय, जे की धोकादायक कचरा वगैरे आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी कार्य करतो. पुढचा प्रश्न आहे, अन्न सुधारणा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हे विधेयक शहरी भागात 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा उपलब्ध करून देते. अगदी बरोबर आहे मित्रांनो. आणि जर हा स्टेटमेंट बघितलं तर आपल्याला माहिती आहे की 3 रुपये प्रमाणे तांदूळ भेटतात, 1 रुपये प्रमाणे भरड धान्य ज्याला आपण डाळ वगैरे म्हणतो, आणि 2 रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होऊन जातात. तर हे दोन्ही वाक्य बरोबर दिलेले आहेत. 3 जुलै 2013ला या कायद्याची अंमलबजावणी झाली होती. याला नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट NFSA असं म्हणतात, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, शाश्वत विकास ही संकल्पना डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. आता हा प्रश्न खूप जणांचा चुकला असणार मित्रांनो, कारण शाश्वत विकास आपण एक टर्मिनॉलॉजी ऐकतो, ब्रुटलँड कमिशन, बरोबर. एक ब्रुटलँड अहवाल आला होता, त्याच्यामध्ये त्यांनी अवर कॉमन फ्युचर म्हणजे आपले सामान्य भविष्य हे एक रिपोर्ट दिला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या दिली होती. मी काय म्हणतो, शाश्वत विकास तिथे त्यांनी डिफाईन केला होता, डेफिनेशन दिली होती. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो
प्रेझेंट म्हणजे जे काही सध्या आहेत त्यांच्या गरजा भागवण्यासाठी जो काय आपण साधन संसाधने वापरतो ते अशा स्वरूपात वापरतो ज्यामुळे सध्या परिस्थितीतल्या गरजा तर भागतात, पण भविष्यातल्या गरजांसोबत आपण तडजोड करत नाही. तर तशा विकासाला म्हणतात शाश्वत विकास. बरोबर. तो झाला शाश्वत विकास आणि त्याची व्याख्या दिली होती, डेफिनेशन दिली होती. पण यांनी काय विचारले की सर्वप्रथम प्रचलित झाली होती ही संज्ञा, बरोबर, ही संकल्पना. तर ती 1980 मध्ये IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, तर या संस्थेनं ही संज्ञा दिलेली होती, ही संकल्पना दिलेली होती. मग याचं उत्तर 1980 असणार आहे, ना की 1987, कारण खूप जणांनी 1987 उत्तर केलेलं असेल. पुढचा प्रश्न आहे, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स कोणत्या स्थानावर होता? भारत. बरोबर, भारताचं स्थान विचारलेलं आहे त्यांनी 2020 चा. आता तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली या प्रश्नामधून, म्हणजे हा खूप क्लास प्रश्न आहे, आपल्याला एक म्हणजे आपल्याला एक दिशा दर्शवणारा एक प्रश्न आहे भविष्यात चालून. त्यांनी काय केलंय, ज्या घटनेला 5 वर्ष पूर्ण झाली, बरोबर, ज्या घटनेला 5 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष, 50 वर्ष, 125, 150 वर्ष झालेत, अशा घटना विचारलेत. आणि या पेपरमध्ये कमीत कमी तशा 3 ते 4 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे वर्षपूर्तीवर विचारलेले आहेत. ते प्रश्न मी दाखवणार आहे. तर त्याच्यातला हा पहिला प्रश्न आपण म्हणू शकतो की 2020 मध्ये झालेला आहे आणि त्याचं सरळ होतं की तो 117व्या स्थानावर होता. आता तुमचं काम काय आहे की 2025 चा रँकिंग बघून जाणे. 2025 ची रँकिंग किती आहे ती मला कमेंट मध्ये करा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स मध्ये भारताची 2025 रँकिंग, कारण ही ना खूप महत्वाचं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल यावेळेस. कशासाठी? UN सस्टेनेबलने डिस्कस केलं. भारत पहिल्यांदा 99व्या स्थानावर आले. मी उत्तर पण सांगून देतो आहे की नाही. भारत हा पहिल्यांदा 99व्या स्थानावर आलेला आहे, म्हणजे पहिली बार 100च्या मध्ये आलेला आहे. तर ते खूप जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर येणाऱ्या परीक्षेसाठी ही खूप महत्वाची ठरणार आहे भारताची रँकिंग, ती तुम्ही बघून चला. तर भारत हा पहिल्यांदा 99व्या स्थानावर आला आहे आणि भारताचा स्कोर आहे 67 आउट ऑफ 100. 100 पैकी भारताला 67 हा स्कोर आलेला आहे. भारताची जी रँक आहे ती 99 आहे. 99 पहिल्यांदा फर्स्ट टाइम 100च्या मध्ये आलेला आहे. याचं तुम्हाला उत्तर पण सांगून दिलेलं आहे, तरी तुम्ही कमेंट मध्ये ती रँकिंग सांगायची आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी दिले? आता हा प्रश्नाचं उत्तर माहित असणं अपेक्षित तर आहेच जर तुमचा अभ्यास एकदम डिटेलमध्ये असेल तर, पण हा प्रश्न पण तुम्हाला एक आयडिया देऊन जातो की त्यांनी कशा प्रकारचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता अर्थशास्त्रामध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन आले. पहिले ते आकडेवारी, पंचवार्षिक योजना वगैरेवर थोडे जास्त प्रश्न होते. आता त्यांचे प्रश्न आहेत, नाही अशातली गोष्ट नाही, पण त्यांचं प्रमाण थोडी कमी केले आणि त्यांनी थोडी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी किंवा अर्थतज्ञ आणि त्यांनी केलेलं कार्य याच्यावर प्रश्न विचारले. आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतो. त्यांनी 2024 मध्ये अशा प्रकारचे या टाईपचे 3 प्रश्न विचारलेत मित्रांनो. अशा टाईपचे 3 प्रश्न विचारले. म्हणजे इकडे त्यांनी अर्थतज्ञ दिलेला आहे आणि त्यांनी कशा संदर्भात भाष्य केलेलं आहे, तर त्यांनी काय विधान केलेलं आहे अर्थव्यवस्थेमध्ये, त्यांचं काय योगदान आहे इकॉनॉमिक्स या शाखेमध्ये, त्याच्यावर त्यांनी प्रश्न केलेला आहे. तर ते आपण इथे पाहूया. मला एकच मिनिट द्या, मी ते प्रश्न दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता इथे प्रश्न पाहू शकता. मी ते पहिलं स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रश्न दाखवून देतो की हा प्रश्न पण 2024चाच आहे आणि खाली एक प्रश्न आहे तो सुद्धा 2024चाच आहे. जर तुम्हाला इथे स्क्रीन दिसत असेल तर हा एक प्रश्न खाली इथे मी दाखवलेला आहे 2024चा. आता या प्रश्नाच्या पॅटर्न तुम्हाला एक गोष्ट कळायला हवी. हा 43 नंबरचा प्रश्न, हा 49 प्रश्नावरचा प्रश्न. त्याच्यावर प्रश्न काय, त्यांनी इथे अर्थतज्ञ दिलेला आहे आणि त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे ते विचारलेलं आहे. सेम इथे अर्थशास्त्र कुबेराची पूजा करणारे शास्त्र अशी टीका कोणी केली आणि इथे परत त्यांनी अर्थतज्ञच विचारलेले आहेत. बरोबर. सेम त्यांनी इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि कोणी दिलेलं आहे हे विचारलेलं आहे. आता सेम पुढे याच्यामध्ये एक प्रश्न आहे तो मी तुम्हाला दाखवतो. जसं की हा पण तोच प्रश्न आहे, कारण इथे त्यांनी अर्थतज्ञ आणि हाच तो प्रश्न आहे की 41 नंबरचा. म्हणजे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्या 1950 ते 1960 या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही हे विधान कोणाचं होतं? म्हणजे अगेन त्यांचा जो कल वाढत आहे तो अर्थतज्ञांनी केलेले भाष्य आणि त्यांचे काही स्टेटमेंट वगैरे आहेत जे महत्वपूर्ण आहेत, अशा गोष्टींवर त्यांचा कल आता हळूहळू वाढत चाललेला आहे. तर इकडे अर्थतज्ञ आणि त्यांनी केलेले त्यांची विधान किंवा त्यांची थेअरी जी काही असेल तर त्याच्यावर त्यांचा कल वाढत चाललेला आहे. तर हा 41 नंबरचा प्रश्न आणि हा 40 नंबरचा प्रश्न. आणि हे दोन्ही जे प्रश्न मी तुम्हाला इथे दाखवत आहे, हा एक प्रश्न जो आहे आणि हा एक प्रश्न, हे 2024 प्रश्न आहेत मित्रांनो. म्हणजे त्यांनी आपल्याला एक हिंट दिली होती की बाबा आम्ही पुढे चालून तुम्हाला आता अर्थतज्ञ आणि त्यांनी केलेले कार्य किंवा त्यांचं एखादं महत्वाचं स्टेटमेंट जे आहे त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारणार आहोत. जसं की आपण इतिहासामध्ये एखादं स्टेटमेंट बघतो, जसं की त्यांनी 2024 ला बघितलं होतं, मोतीलाल नेहरू आणि अजून एक व्यक्ती होती, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, चित्तरंजन दासच होते मला वाटतं त्या ऑप्शनमध्ये. त्यांनी केलं होतं की गांधीजींनी जी दांडी यात्रा काढली होती
त्याचं वर्णन त्यांनी रामाचा लंकेवरील विजय याच्यासोबत केलं होतं. आणि तो प्रश्न जसा तसा 24च्या एक्झाम मध्ये आहे. तर जसे इतिहासामध्ये तसे प्रश्न येत होते, आता तशाच प्रकारचा पॅटर्न त्याने अर्थव्यवस्था या घटकामध्ये पकडायला सुद्धा सुरू केलेला आहे. तर अशा प्रश्नावरून आपल्याला एक गोष्ट कळते. आणि मी इथं ते बघा, ही स्क्रीनशॉट आहे ना, मी तिला अजून थोडं मोठं करतो. आणि मी इथं काय म्हणलेलं आहे की तुम्हाला होमवर्क करायचं आहे. ऑलरेडी ही स्क्रीनशॉट मूव्ह होती दिसते ना, तर या स्क्रीनशॉट मध्येच मी इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे होमवर्क करायचं की फ्युचरमध्ये असे स्टेटमेंट काय असतील. आणि हे जे अदर सायंटिस्ट दिले होते इथं, आता याचं उत्तर जे काय होतं चेंबरलेन्स आणि रॉबिन्सन, पण उरलेले हे रिकार्डो, माल्थस, क्लॅरा, रस्किन यांनी केलेलं कार्य आपल्याला बघून जायचं. कारण ते पुढच्या वेळेस यांच्यावर प्रश्न विचारू शकतात. कार्ल मार्क्स वगैरे हे तर महत्वाचे आहेत ना. माल्थसचा ट्रॅप आहे, रिकार्डोची थेअरी आहे, रस्किनची थेअरी आहे, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ आहे ज्याच्यात ते साम्यवादाविषयी भाष्य करतात, हे की नाही. तर ते महत्वाचं आहे. तर परीक्षेला जाण्यासाठी आता इथं जी काही ऑप्शन आहेत आता उरलेली, आता याला थोडं होतं, तर ही काही प्रोफेसर एडिसन असतील. आता हे थोडंसं क्लिअर करतो मी. इथे आता जे काही प्रोफेसर एडिसन किंवा एडी गोरेवाला असेल किंवा जोसेफ शुम्पिटरवर पण त्यांनी एकदा प्रश्न विचारून झालेला आहे, बरोबर. तर जे काय असतील तर आपल्याला, तर ही अर्थतज्ञ आणि यांनी केलेलं कार्य काय, तर एकदा आपल्याला गुगल करून जायचं आहे किंवा यांच्याविषयी जर कुठल्या पुस्तकात भेटत असेल तर ते वाचून चलायचं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाला जाऊया. पण तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली ना मित्रांनो, आता असे प्रश्न कुठल्या पुस्तकात डायरेक्ट तुम्हाला बघायला भेटणार नाहीत, एवढं तुम्ही डोक्यात धरून चला. आपण अशा प्रश्नांवर आपण जर मेहनत घेतली तर नक्कीच हे प्रश्न आपल्याला सहज, कारण ते एका याच्यात 8 अर्थतज्ञांची आपल्याला नावं भेटतात एका ऑप्शनवरून. तर आपण यांना गुगल करायला किंवा यांच्याविषयी माहिती गोळा करायला काय गैर आहे, कारण हेच पुढे चालून आपले फ्युचर मधले क्वेश्चन बनणार आहेत. मी तिथेही सांगितलं होतं मागेच, कारण हे स्क्रीनशॉट मागची आहे जुनी 2024 तुम्ही जर अनालिसिस बघितलं तर तिथं मी सांगितलेलं आहे, बरोबर. तर ही स्क्रीनशॉट आता मी इथून रिमूव्ह करतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर याचं उत्तर आहे प्रोफेसर किंडल बर्जर यांनी हे स्टेटमेंट केलेलं होतं. 40 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. आणि पुढचं स्टेटमेंट आहे, जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आता ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय माहिती आहे का, एखादी गोष्ट देणे आणि ती त्याच्याकडून अशी दोघांकडे येणे, या दोघांकडून पुन्हा दुसऱ्या दोघांकडे, या दोघांकडून या दोघांकडून या दोघांकडे, या दोघांकडून या दोघांकडे, ती अशी पुढे पुढे वरून खाली येते, याला आपण झिरपता सिद्धांत सुद्धा म्हणतो. जसं लॉर्ड मेकल आहे ना, इंग्रजी व्यवस्थे शिक्षणासाठी ट्रिकल डाऊन थिअरी वापरली होती, झिरपता सिद्धांत, तसंच हे सिद्धांत अर्थव्यवस्थेला पण लागू होतं. पण पहिलं स्टेटमेंट हे थोडंसं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, आणि मी अनालिसिस करता सांगितलं की एक्स्ट्रीम स्टेटमेंट हे मोस्ट ऑफ द वेळेस म्हणजे बहुतांश वेळेस हे चुकीचे असतात. आता त्यांनी म्हणले की हे तंतोतंत लागू होतं. ऍक्च्युली 100% कुठलीच गोष्ट लागू होत नाही अर्थव्यवस्थेला बघाल तर. थोडंफार अर्थव्यवस्थेमध्ये ग्राफ कधी वर खाली जातो, कधी जसा सरळ जात नाही, किंवा कधी कंटिन्यू वर चाललाय किंवा कंटिन्यू खाली येतोय, अशा प्रकारे होत नसतं. हे ग्राफ्स हे वर खाली होत असतं, त्याच्यामुळे तंतोतंत लागू होत नाही. आणि जागतिकीकरणानंतर म्हणजे आपण 1991-92 ला उखाजा एलपीजी धोरण जे आपण घेतलं होतं, एलपीजी ज्याला आपण उखाजा धोरण किंवा खवजा धोरण म्हणतो, त्याच्यानंतर हळूहळू भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत गेले. कारण आपण जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ना, ती बाह्य क्षेत्रासाठी म्हणजे जगासाठी खुली केली होती. 1991-92 पर्यंत आपली अर्थव्यवस्था बंदिस्त अर्थव्यवस्था होती. आपण एलपीजी धोरणाचा स्वीकार केला, आपण ग्लोबलायझेशन केलं, म्हणजे जगाला आपल्या अर्थव्यवस्थेत येण्यासाठी दरवाजे खुले केले. आणि तिथून हळूहळू, कारण हा जागतिकीकरणाचा प्रश्न आहे ग्लोबलायझेशनचा, आहे की नाही. तर त्याच्यानंतर हळूहळू आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली होत गेली आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव भारतावर होत गेला. आणि हळूहळू हे जो ट्रिकल डाऊन थिअरी आहे ती तंतोतंत तर लागू झालीच नाही, कारण चढ उतार येतच गेले, विकास दर विविध राहत होता. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तर 100% करतो, कारण तो तंतोतंत लागू होत नाही. म्हणजे तिथे कुठे ना कुठे आपल्याला डाऊट घ्यायला चान्स आहे, म्हणजे कुठे ना कुठे तो प्रश्नचिन्ह याच्यावर उपस्थित करतो. म्हणजे जर आपण थोडासा जर शांत डोकं ठेवून जर विचार केला असता की 91-92 नंतर आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचा स्वीकार केलेला आहे, तर त्याच्यानंतर भारतीय अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले, त्याच्यामुळे कुठली गोष्ट तंतोतंत लागू होत नाही. तर हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं, टोकाचं वाक्य म्हणू शकतो किंवा ट्रॅप स्टेटमेंट म्हणू शकतो. तंतोतंत लागू होत नाही, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं ठरतं आणि पर्याय ब येतो. तर याचं उत्तर पण आयोगाने पर्याय 2 दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, विकसनशील जगामध्ये जवळपास 40%, आता आपण हा बघितलेला आहे, म्हणजे थिंकर देत आहेत, एखादा अर्थतज्ञ देतात आणि त्यांनी व्यक्त केलेलं मत, एखाद्या विषयी त्यांनी केलेलं भाष्य देतात. तर याचं उत्तर रॉबर्ट
मॅकनमारा हे आहे. तर प्रश्न आहे, विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्येला 1950 ते 1960 या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ घेता आला नाही. हे विधान कोणाचे होते? तर सरळ सरळ याचं उत्तर आहे रॉबर्ट मॅकनमारा यांचं हे विधान होतं. आता पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला काय करायचंय, परत हे रॉबर्ट क्लोर यांनी केलेलं कार्य, ठीक आहे ना, तुमचं होमवर्क काय असेल, होमवर्क असेल की तुम्हाला हे 3 परत तुम्हाला चार्ल्स किंडल बर्जर इथेच ऑप्शन दिसतो. जो पहिल्याचं उत्तर आहे तो दुसऱ्याच्यात पण ऑप्शन म्हणून आलेला आहे. म्हणजे ही पर्सन किती महत्वाची, त्यांनी याच्या अगोदर पण एका पेपरमध्ये चार्ल्स किंडल बर्जर विचारला, इथे पण दिलाय, एका याच्यात तर स्वतः त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे ही व्यक्ती महत्वाची आहे, आपल्याला सगळं अधोरेख येते. बार बार जर एखादी व्यक्ती जर ऑप्शन मध्ये येत असेल तर तिला तुम्ही 100% अभ्यासून परीक्षेला जाणं हे तुमचं कर्तव्य आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानांचा समावेश केला नव्हता? आता गव्हर्नमेंटने काय केलं होतं, प्रदूषण कमी करणं, त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांच्यासाठी ना 8 असे मिशन स्वीकारले होते. आता मी तुम्हाला इमेज दाखवून देतो, ते 8 तर इथे ती इमेज आलेली आहे, तुम्ही बघू शकता. NAPCC म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, त्याला इंग्लिशमध्ये पण तेच जे नाव दिलेलं आहे मी वर दाखवतो इथं. नॅशनल ऍक्शन प्लॅन हे नॅशनल ऍक्शन किंवा क्लायमेट ऍक्शन प्रोग्राम वगैरे म्हणू शकतो. याच्यात ही 8 मिशन होती. तर त्या 8 मिशन पैकी इथे कोणतं नाही असं विचारलेलं आहे. तर आता तुम्ही जर ही इमेज व्यवस्थितरित्या पाहिली तर याच्यात तुम्हाला कोणतं दिसणार नाही, तर आपण पाहूया. एक आहे इथे दिलेलं सौर अभियान, इथे आहे नॅशनल सोलार मिशन, त्याच्यानंतर राष्ट्रीय शाश्वत वसती स्थान, बरोबर. आता वसतिस्थान सस्टेनेबल हॅबिटॅट, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हॅबिटॅट, इंग्लिशमध्ये बघू शकतो सस्टेनेबल हॅबिटॅट सोलार मिशन. त्याच्यानंतर वॉटर मिशन, वॉटर मिशन कुठे आहे, नॅशनल वॉटर मिशन. 3 गेले तर म्हणजे 3ही होते त्याच्यामध्ये. आरोग्य, आता आरोग्याविषयी कुठे भेटणार नाही, वाटायला वाटू शकते की राष्ट्रीय आरोग्य अभियान असेल, कारण आरोग्य हा खूप महत्वाचा विषय आहे, बरोबर आहे की नाही. सोशल लाईफ मध्ये, सामाजिक जीवनामध्ये आरोग्य हा फार महत्वपूर्ण विषय आहे. पण ह्या मिशन मध्ये तो नाहीये, कारण तो क्लायमेट चेंज विषयी बोलतो मित्रांनो. आरोग्याचा आणि क्लायमेट चेंजचा जवळचा संबंध आहे का, तर आहे, पण आरोग्य क्लायमेट चेंजला हानिकारक नाही, तर क्लायमेट चेंजमुळे आरोग्य हानिकारक होतं, बरोबर ना. अशा प्रकारचं आहे ते. क्लायमेट चेंजमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो, आणि वाईट आपल्यावर, आता मला काही आजार वगैरे असेल तर माझं क्लायमेट चेंजवर परिणाम होणार नाही, पण क्लायमेट चेंजमुळे मला नक्कीच काही ना काही किंवा खूप मोठ्या प्रमाणात जी सामान्य जनता आहे तिला धोका निर्माण होऊ शकतो. आता उरलेले 5 कोणते आहेत, हे 3 तर त्यांनी विचारले होते, हे 1, हे 2 आणि 3. आता उरलेले दुसरे कोणते आहेत, नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी इफिशियन्सी, त्याच्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हिमालयन इकोसिस्टम, म्हणजे हिमालयाचे जे काही माउंटेन रेंजेस आहेत तिथली काही जी काही परिसंस्था आहे त्यांचं संरक्षण करणे. त्याच्यानंतर नॅशनल मिशन ऑन ग्रीन इंडिया, बरोबर. त्याच्यानंतर नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल अग्रिकल्चर, शाश्वत शेती, हे सुद्धा त्याच्यामध्ये होतं. आणि नॅशनल मिशन फॉर स्ट्रॅटेजिक नॉलेज ऑन क्लायमेट चेंज, म्हणजे क्लायमेट चेंज साठी जे काही आपल्याला टेक्निकल एक्सपर्टीज वगैरे लागणार आहे, नॉलेज लागणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एक मिशन होतं. तर टोटल असे ही 8 मिशन होती, ती तुम्ही इथे पाहू शकता. आणि हे दरवर्षी न्यूज मध्ये असतात, कशा ना कशा कारणामुळे, कारण काही ना काही कुठल्या ना कुठल्या मिशनचं कम्प्लिशन होते, कुठल्या ना कुठल्या मिशनची नवीन आवृत्ती येत असते, त्याच्यामुळे हे न्यूज मध्ये असतात. तर तुम्हाला करंट अफेअर्स सुद्धा करणं गरजेचं आहे. आता हा स्टॅटिकचा भाग तर आहेच, पण याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर्स कसं जोडायचं याच्यात सुद्धा लिंक लागली पाहिजे. कारण दरवर्षी आपण बघतो क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स येतो, CPI, क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स, किंवा आपण पॅरिस अग्रीमेंट वगैरे म्हणत असतो. तर ते काय आहेत, क्लायमेटचे वेगवेगळे इंडेक्स येतात. तर ते इंडेक्स आपण याला कसे रिलेट करू शकतो, कारण भारत सरकारनं ना काही ध्येय निश्चित केलेले आहेत, त्याला आपण म्हणतो नॅशनल डिटरमाइंड गोल्स, नॅशनली डिटरमाइंड NDC कॉन्ट्रीब्युशन, सॉरी गोल्स नाही, नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. तर ती NDC काय ते तुम्ही आता होमवर्क करायचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी ते महत्वाचे असतात. कारण मी आता इथे फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार नाही, मी फक्त दाखवते की प्रश्न कसे रिपीट येतात. आपली याची थीम काय माहिती का, की PYQचं अनालिसिस तुम्हाला कशा प्रकारे पुढचे येणारे प्रश्न तुम्ही स्वतःहून प्रेडिक्ट करू शकता. स्वतःहून केलेलं प्रेडिक्टेशन हे कधीही जास्त बेनिफिशियल ठरते दुसऱ्या कोणी करून दिलेल्या प्रेडिक्टेशन पेक्षा. मार्केटमध्ये खूप सारे जण असतील, पण जर तुम्ही स्वतः असं अनालिसिस केलं, किंवा एखाद्या मी करून दिलेलं असेल त्याचं जर तुम्ही बघत असाल आणि स्वतः जर तिथे एफर्ट्स देत असाल, स्वतः जर मेहनत असाल, तर ते तुम्हाला 100% फायदा येतं. आता तुम्ही NDC होमवर्क म्हणून तुम्ही करून चला. जर पुढच्या परीक्षेत तर त्यांनी विचारले नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स काय आहेत, तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. याच्यामध्ये 5 प्रिन्सिपल्स आहेत, ती 5 प्रिन्सिपल्स तुम्हाला करून जायची आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर अस्तित्वात असलेल्या दारिद्र्य खालीलपैकी कोणती किंवा कोणती कारणे आहेत. आता दारिद्र्य असण्याची कारणे कोणती कोणती, तर ते बघूया. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, बरोबर. आजही बघतो आपण
50% पेक्षा जास्त लोक हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे जीडीपी मध्ये? फार कमी आहे, म्हणजे डबल डिजिट मध्ये सुद्धा नाही येतो आकडा, फार कमी आहे. त्याच्यानंतर दुसरं, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, म्हणजे रोजगार नाही, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा दर हा उच्च आहे. तिसरा आहे, विकसित देशांच्या तुलनेत शेतीच्या विकासाचा दर अधिक. एकदम अपोजिट स्टेटमेंट आहे, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. आता पहिलेच मध्ये आपण कृषी क्षेत्रावर अवलंबून आहोत आणि हे त्याच्या थोडंसं विरोधात जातं ना, की आपला दर विकसित देशांपेक्षा, विकसित देशामध्ये शेतीचं मेकनायझेशन झालेलं आहे, तिथे ट्रॅक्टरनं तिथे हेलिकॉप्टरने फवारणी होते, ड्रोनने त्यांच्यावर लक्ष ठेवलं. आपली शेती तेवढी विकसित आहे का? नाही. आपली शेती एकदम तुकडे तुकडे झालेली आहे. मार्जिनल शेतकरी खूप जास्त आहेत आपल्याकडे, सीमांत शेतकरी त्यांचं किंवा अल्प शेतकरी, भूधारक याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आपली शेती ही त्यांच्या विकसित देशांच्या तुलनेत ही कमी विकासाचा दर हा तिथे कसा आहे, तर कमी दर आहे, तो अधिक नाही. तर हे स्टेटमेंट एकदम विरोधाभासी होतं. जर आपण क स्टेटमेंटला इलिमिनेट केलं तर आपल्याला आपलं उत्तर भेटून जातं. अ व क बरोबर, त्याच्यामुळे हे चूक. अ व ब बरोबर, हे तर उत्तर आहेच आपलं, कारण त्यांनी म्हणले योग्य स्टेटमेंट करायचे. केवळ विधान ब, पण केवळ विधान ब बरोबर आहे का? अ पण बरोबर आहे आणि केवळ अ बरोबर आहे का? नाही, ब पण बरोबर आहे. त्याच्यामुळे अ आणि ब ही दोनही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम कोणते होते? आता हा प्रश्न विचारण्याचं लॉजिक काय माहिती का? एकात्मिक बाल विकास कार्यक्रम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, इथे त्यांनी म्हणलेलं आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस किंवा स्कीम, ती जी आहे ती 1975 या साली आली होती. कधी आली होती? 1975, आणि तिला 50 वर्ष पूर्ण झाली. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तो जो वरचा प्रश्न होता 2020चा त्यांनी इंडेक्स विचारला होता का, तर त्याला 5 वर्ष पूर्ण झाली होती. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा जो प्रश्न आहे, हा वाला प्रश्न, याला 5 वर्ष पूर्ण झाली त्यांनी विचारलं. सेम तसं पॅटर्न, आता तुम्हाला म्हणलं 5, 10, 15, 20, 50, 100 असे विचारतो, तर याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न तिथे विचारण्यात आला होता. आता जर तुम्ही बघितलं, एकात्मिक हे काय आहे, याला आपण थोडे एकात्मिक बाल विकास सेवा आहे, बरोबर. आता बाल विकास करायचा आहे, तर बालक किती 6 वर्षापर्यंत असतो, छोटे बालक, याच्यानुसार त्याने 6 वर्षापर्यंत घेतलेला आहे. नॉर्मली बालकाची व्याख्या चिल्ड्रन्स हे 14 वर्षापर्यंत असतात, पण याच्यामध्ये एकात्मिक बाल विकासमध्ये 6 वर्षापर्यंतच्या बालकांचा विकास करण्याचा आहे. तर आता बालकांचा विकास करण्यासाठी त्यांना काय काय गोष्टी लागतील? सामान्य आपण लॉजिक लावलं तर पूरक पोषण आहार लागणार आहे त्यांची ग्रोथ होण्यासाठी, बरोबर आहे, त्यांची चांगली वाढ वृद्धी होण्यासाठी, कुपोषण त्याच्यात कमी करण्यासाठी पूरक पोषण लागणार. नंतर आरोग्याची तपासणी वेळेवर लागणार आहे, त्यांना इम्युनायझेशन, व्हॅक्सिन वगैरे देणे, इंजेक्शन देणं, लसीकरण करणं हे होणार आहे. कामगार प्रशिक्षण, काही संबंधच आहे का मित्रांनो? बाल विकास आणि कामगार प्रशिक्षण कुठलाही संबंध नाही, दूरपर्यंत संबंध नाही. आणि स्त्री पुरुष असमानता, याचा सुद्धा काही संबंध नाही तिथे. हे दोन ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केलं तर पर्याय क्रमांक 3 हे येतं. म्हणजे जरी तुम्ही ही थीम फॉलो नसते केली, करंट अफेअर्स मध्ये केला, 50 वर्ष झाले बाबा पूर्ण, त्याच्यामुळे आपण ICDS किंवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्किल हे करून जाणं महत्वाचं होतं, पण कदाचित तुमच्याकडून राहून गेलं असेल, तर तुम्ही एक परीक्षेमध्ये तिथे आपला प्रेझन्स ऑफ माइंडनेस हा जर जवळपणा दाखवला असता, तर इथे सरळ येतं, कारण त्याच्या नावातच आहे की आपल्याला बाल विकास करायचा आहे एकात्मिक. आणि लहान लेकरांसाठी त्यांना एकात्मिक करायचं म्हणजे त्यांना शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर पोषण, आहार, आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो चांगले वातावरण, खेळी मिळायचे, तर अशा सर्व गोष्टी तिथं उपलब्ध करून देणे, अशा 5-6 घटकांचं ते त्याच्यात समावेश असेल. आता इथं काम करता 6 वर्षाच्या पोरांना काय काम करायचं प्रशिक्षण देणार तुम्ही? किंवा स्त्री पुरुष असमानता, तो तर इंडेक्सवाला पार्ट झाला किंवा दुसऱ्या इंडेक्स मधला पार्ट झाला, तर त्याच्यामुळे आपण सिंपल लॉजिक लावून सुद्धा हे इलिमेंट करू शकलो असतो. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली ना, ज्या गोष्टीला 5, 10, 15, 20 वर्ष पूर्ण होतात ते येतात. आता 2025 मध्ये खूप साऱ्या गोष्टींना 15-20 वर्ष, आता म्हणजे 2025 आहे तर 2000 मध्ये जी काही घटना झाली असेल तिला 25 वर्ष पूर्ण झाले ना मित्रांनो. 25 वर्ष पूर्ण झाली. पुढे त्यांनी चालून एक प्रश्न आहे, 2030 लोकसंख्या धोरण आहे ना, त्याच्यावर विचारले. तो प्रश्न दाखवतो मी तुम्हाला पहिले. हे बघा, हाच तो प्रश्न आहे, 47वा प्रश्न. आणि मी ते लिहिले पण की 25 वर्ष पूर्ण झाले. 100% ते प्रश्न विचारतात अशा घटना. आणि हे लोकसंख्या धोरण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, महत्वाचं. याच्या अगोदर त्यांनी जो राज्यसभा मुख्यालयाचा HR आणि HRD चा पेपर होता, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले होते. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असे विचारले. तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये त्याने जे टार्गेट इयर दिलं होतं, टार्गेट इयर, तर ते 2050 असून 2047 पर्यंत आपल्याला करायचं, कारण 2047 ला 100 वर्ष पूर्ण होतात. अगेन वर्षपूर्ती टार्गेट इयर पण आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं. कधी सुरू झाली किंवा कधी संपणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर 100 वर्ष पूर्ण होतात भारताच्या स्वातंत्र्याला. आणि याचं दुसरं टार्गेट काय? अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति 1000 30% खाली आणणे हे होते. आता चुकलं ना, मी इलिमिनेट करेल. व ब. आता याच्यात ब स्टेटमेंट काय? सार्वत्रिक लसीकरण. हो, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये लसीकरणाचा सुद्धा समावेश होता. आता तुम्हाला वाटेल लसीकरण असेल का, तर होतं. आता ला इलिमिनेट करा, कारण 3 याच्यामध्ये
अ बरोबर, क बरोबर आणि अ बरोबर, पण तिन्ही इलिमिनेट होऊन जातात. तिन्ही ऑप्शन आपण सहज सहज इलिमिनेट करू शकतो जर तुम्हाला हे टार्गेट इयर माहित असेल तर. आणि हा त्यांनी याच्या अगोदर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींना 50 वर्षात मी अगेन अगेन सांगतो, आता गट ब चा पेपर आहे 4 तारखेला. आज मी 1 तारखेला लेक्चर रेकॉर्ड करतो. इथे बघू शकता तुम्ही वर कोपऱ्यात 1 तारीख आहे. दाखवतोच तुम्ही. आजची तारीख बघाल तर 1 तारीख आहे. उद्या 2 तारीख. आज आणि परवा पेपर आहे. हे आहे 4 तारखेला पेपर आहे. तर आता गट ब मध्ये पण तुम्हाला हा पॅटर्न कुठे ना कुठे पाहायला भेटेल, कारण 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कशाला? हवामान खात्याला. त्याच्यानंतर अजून 150 वर्ष कशाला पूर्ण झालीत? वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1950 ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली, सर्वोच्च न्यायालय, त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर. अजून 1950च्या कुठल्या कुठल्या घटना आहेत तुम्हाला माहित आहे का? तर त्या तुम्हाला कोट करायच्या आहेत. 1949 ला आपण संविधान अंगीकृत अधिनियम केलं आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली? 26 जानेवारी 1950 पासून, रिपब्लिक डे. बरोबर ना. आता 26 जानेवारीला रिपब्लिक डे येईल, आपला प्रजासत्ताक दिन येईल, पण त्याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होतात. तर तुम्हाला ती थीम लक्षात ठेवायची आहे. प्रश्न असे बनतात, आपण म्हणतो की प्रश्न स्टार्टिंग मधून येतात, पण 1-2 माहित असतात. मल्टी स्टेटमेंट आला तर मला 1-2 स्टेटमेंट माहित असतात, पुढचे 1-2 माहित नसतात. मग इलिमिनेशन करता येत नाही आणि कुठेतरी तो प्रश्न चुकतो पुढे जाऊन. तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. थोडंसं क्लीन करूया आपण. पुढचा प्रश्न आहे, सॉरी आपण मागे होतो, आपण पुढे गेलो. या प्रश्नावर होतो, याला 50 वर्ष पूर्ण झालेले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब व अ व ब. पुढील प्रश्न लोकसंख्या या घटकावर आहे. आता लोकसंख्यावर या पेपरमध्ये त्यांनी जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले. 4 ते 5 प्रश्न एकाच टॉपिक मधून. लोकसंख्या किंवा लोकसंख्येची, ज्याला आपण डेमोग्राफी वगैरे म्हणतो. बरोबर. तर 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरापैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? तर हा थोडा फॅक्च्युअल प्रश्न आहे. इथे तुम्हाला सिक्वेन्स वगैरे माहित असणं गरजेचं आहे. अशा प्रश्नासाठी तुमच्याकडे डाटा वगैरे असणं, प्रॉपर अभ्यास असणं महत्वाचं आहे. आणि इथे 4 ला 4 राज्य तर असतील असं कुठलाही ऑप्शन नाही, कारण बघितलं तर इथे अ ड आहे, अ ब क, अ क ड आणि अ ब ड असे ऑप्शन आहेत. अ व ड, दिल्ली आणि मुंबई हे तर 2 100% असणार म्हणजे असणार आहेत, कारण सर्वात जास्त पॉप्युलेशन हे मुंबई आणि दिल्ली या 2 शहराचे आहेत. तर मला हे 2 शहरं हवी आहेत. आता उरतो इथे इलिमिनेशनचा कलकत्ता का चेन्नई. तर हे थोडंसं म्हणजे काठीण्य पातळी आहे. जर माहित नसेल तर प्रश्न चुकण्याचे चान्सेस आहेत आणि इथे तुलनेनं थोडं कमी लॉजिक लागते. जर तुम्हाला माहित असेल तरच हा प्रश्न सॉल्व्ह होतो. जर तुम्ही ब्लाइंड गेस केला तर चुकण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत. तर याचं उत्तर पहिल्या आन्सरनुसार आहे आणि 2 नंबर दिलेला आहे, म्हणजेच अ, क आणि ड. त्यांनी चेन्नईला इथे काढून टाकलेलं आहे. पुढचा प्रश्न अगेन लोकसंख्येवर चालले. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जगाची लोकसंख्या, एकदम फॅक्च्युअल स्टेटमेंट. आणि 2 ते 3 वेळेस याच्यावर प्रश्न येऊन गेलेला किती टक्के जगाच्या, तर 17.5% आहे. आणि क्षेत्रफळ किती आहे तर 2.4% क्षेत्रफळ जगाच्या. तर एवढ्या क्षेत्रफळावर एवढी मोठी लोकसंख्या राहते. त्याच्यामुळेच आपल्याकडे घनता ही बऱ्यापैकी जास्त आहे. तर घनता किती आहे ते तुम्हाला आता मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. भारताची पण आणि महाराष्ट्राची पण घनता किती ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण त्यांनी घनतेवर सुद्धा एकदा प्रश्न विचारलेला आहे. जर तो प्रश्न अवेलेबल असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवून देईल. तर त्यांनी प्रश्न विचारला होता, तो प्रश्न मला भेटत नाही, पण तुम्हाला घनता किती आहे ते मला कमेंटमध्ये उत्तर करून सांगायचं आहे, जे की किंवा पुढच्या परीक्षेसाठी ते सरसरी विचारू शकतात. महाराष्ट्राची घनता किती होती किंवा भारताची घनता किती, किंवा महाराष्ट्राचे टॉप 500 राज्य करून चला, टॉप 5 डिस्ट्रिक्ट जिल्हे यांची घनता करून चला, घनतेनुसार चढता किंवा उतरता क्रम जे विचारला ते. पुढचा प्रश्न आहे, आता या प्रश्नाचं आपण अनालिसिस आता पाहिलेलं होतंच. म्हणजे 2000ची लोकसंख्या धोरण होतं, त्याला 25 पूर्ण झाली. तर त्यांनी विचारलं होतं कोणते बरोबर आहे. तर इथे टार्गेट इयर हे 2050 नसून 2047 होतं. आणि हा सुद्धा एकदा PIQ आलेला आहे. आणि 2047 ला भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतात. स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतात. आणि ब स्टेटमेंट सार्वत्रिक लसीकरण आणि क आहे अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% कमी करणे. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, माता मृत्यू दर किती होता, किती, हे कमेंट मध्ये सांगायचं आहे. बरोबर. आणि माता मृत्यू दर प्रति हजारी काढतात की प्रति लाख काढतात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न आहे,
जमीन धारण्याची मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा आहे. जमीन धारण्याची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत असं त्याने विचारलेलं होतं. आता हा प्रश्न जमीन सुधारणा हा जो काही घटक आहे त्याच्यामधून घेतलेला आहे. तर जमीन सुधारणा या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेत ते आपण पाहूया पूर्वीचे आणि मग या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर मी तुम्हाला आता याच्या अगोदर आलेले काही प्रश्न दाखवतो. तर आता मी इथे इमेज घेतलेली आहे, तुम्हाला इमेज दिसत असेल, मी थोडंसं म्हणजे झूम करतो जेणेकरून तुम्हाला इमेजची मार्जिन लक्षात येईल. आता इथे दोन इमेज आहेत, हे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो. हा एक 100 नंबरचा प्रश्न आहे जो त्याने पहिले विचारला होता आणि एक 46 नंबरचा एक प्रश्न आहे जो दुसऱ्या ठिकाणी विचारला होता. तर हे दोन प्रश्न बघितले आपण. जमीन सुधारणाच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? मध्यस्थांचे उच्चाटन, कुळ कायदा, जमीन धारण मर्यादा, जो की जमीन धारण मर्यादा याच गोष्टीवर त्यांनी पुढे चालून डीप मध्ये प्रश्न विचारले. इथे अजून आहे का जमीन धोरणावर कमाल मर्यादा निश्चित आहे, इथे पण तोच ऑप्शन आहे. आणि प्रश्न बघा तुम्ही, हे दोन प्रश्न बघा. ऍक्च्युली हा 100 नंबरचा प्रश्न बघा आणि हा 46 नंबरचा प्रश्न बघा. दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. हा 2019चा प्रश्न आहे आणि हा 2023चा प्रश्न आहे. जो 100 नंबरचा प्रश्न आहे तो 2023 मध्ये आला. मी तिथेच लिहिलेलं होतं दाखवण्यासाठी, जी जुनी जी सिरीज मी केलेली आहे अनालिसिस तिच्यामध्ये मी दाखवण्यासाठी तेव्हा केलेलं होतं. तर हा 2019चा प्रश्न आहे. खालीपैकी कोणते प्रमुख जमीन धोरण हस्तक्षेप भूमी सुधारणांचा भाग होतो? तर हे 4 ला 4 वरीलपैकी सर्व उत्तर दिलेलं होतं आयोगाने त्यावर्षी. ऍज इट इज रिपीट झाला तो प्रश्न 2023ला. हे 4 ला 4 दिले आणि इथं वरीलपैकी सर्व उत्तर दिले. स्कोप ऑफ लँड रिफॉर्म इन्क्लुड्स, इथे पण आहे स्कोप ऑफ लँड रिफॉर्म इन्क्लुड्स लँड रिफॉर्म्स. आणि हा परत जमीन धारणाची मर्यादा जो की इथे दिलेला आहे, जमीन धारण मर्यादा, इथे पण जमीन धारण मर्यादा. आता त्याच्यातली एक एक घटक ते पुढे चालले. मी म्हणलं ना ते चेन कंटिन्यू करतायत आणि डेफनेस थोडी वाढतात. जसं की याच पेपरमध्ये आपण 2 क्रमांकचा प्रश्न बघितलाय पंचशील धोरणावरचा. त्याने याच्या अगोदर पंचशील तत्व विचारले होते आणि यावेळेस त्याने पंचशील तत्व कोणत्या दोन नेत्यांमध्ये झालीत हे विचारलेलं आहे, बरोबर. त्यावेळेस मी इथं पंचशील तत्व सांगितले होते, ती कोणामध्ये आहेत हे बघायचं तुम्हाला होमवर्क दिला होता आणि त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ते आपण तुम्ही जर बघितलं असेल तर पार्ट 1 मध्ये जाऊन बघा, तिथे पण मी सेम अशाच प्रकारे विथ लाईव्ह प्रूफ दिले. आणि हे आयोगाचे प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसेवा पूर्वचे मी लिहिले 2019चा प्रश्न आहे, हा 2023चा प्रश्न आहे, 19ला आलाय, 2023 मध्ये रिपीट झाला असं तिथे सांगताना मी सांगितलेलं पण होतं, बरोबर. आणि मी अशा गोष्टी काही सांगितल्या होत्या की 50 वर्ष पूर्ण झालेली येतात, म्हणून मी तेव्हा पण सांगितलं होतं करताना, कारण सिक्कीमला पण सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेत. कदाचित गट ब किंवा गट कला प्रश्न बघायला भेटू शकतो सिक्कीम या राज्याविषयी. 35वी आणि 36वी घटना दुरुस्त झाली होती आणि 22वे राज्य म्हणून सिक्कीमला पण स्थान दिलेलं होतं आपल्या देशामध्ये. तर तिथे सांगितलं होतं. तर हे दोन प्रश्न झाले. आता हा पुढचा प्रश्न बघा, जमीनदाराची मर्यादा. म्हणजे मी यातून रिमूव्ह करतो, तुम्हाला कळालं ना थीम कशी रिपीट होते. प्रश्न रिपीट नाही झाला तर एक्झॅक्टली प्रश्न रिपीट झाला तर प्रश्नाचा जो क्रक्स आहे, कोर गाभा आहे ना, तो तसाच असतो. त्याच्या इतरत्रच प्रश्न बनत असतात आणि तेच पुढं या ना त्या स्वरूपाने आपल्याला पाहिलं. तर आता इथून मी ही इमेज रिमूव्ह करतो. थोडं आपण क्लीन करून घेऊया हे स्क्रीन. तर हा तो प्रश्न आहे जमीनदाराची मर्यादा. तर तुम्हाला तिथून काय होतं, तुम्हाला तिथून त्यांनी हिंट दिली ना बाबा की आम्ही जमीन सुधारणा या घटकावर 2 प्रश्न विचारले आहेत 19ला आणि 2023ला आणि 2-3 वर्षाच्या गॅपने तो प्रश्न येतो. तर 2025ला सुद्धा त्याने प्रश्न विचारून घेतला. तर यांनी आता थोडीशी डेप्थनेस वाढवली. का डेप्थनेस वाढवली तुम्हाला कळतंय का मित्रांनो? प्रश्न काठिण्य पातळी वाढण्याचं कारण काय माहिती आहे? कारण राज्यसेवा पहिला फक्त राज्यसेवेमधून फक्त की नाही नागरिक सेवेसाठीच जात होते, पण आता त्यांनी कंबाईन केलेली आहे 2 वर्षापासून झाली. त्याच्यातूनच कृषी सेवा हे की नाही, ऍग्रीसाठी, त्याच्यानंतर फॉरेस्टसाठी, त्याच्यानंतर जे काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत त्यासाठी, त्याच्यानंतर जर FSO असेल फूड सेफ्टी ऑफिसर तर त्या पदासाठी सुद्धा परीक्षा आता ह्या कॉमनच होत चाललेल्या. त्याच्यामुळे त्यांना कुठे ना कुठे थोडी काठीण्य पातळी वाढावं लागणार. आणि ऍग्री आणि फॉरेस्ट्री आल्यामुळे काय झालं, त्याने जो विज्ञानाचा भाग जो आहे ऍग्री फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंगच्या सर्व्हिसेस असल्यामुळे जो विज्ञानाचा जो भाग आहे ना त्याची काठीण्य पातळी तुलनेने थोडी वाढवली. तुम्ही लक्षात येईल आता जसे आपण विज्ञानाचे प्रश्न घ्यायला सुरू करू तुम्हाला ती काठीण्य पातळी लक्षात येऊन जाईल की ती हळूहळू वाढत आहे. आता या प्रश्नाला पाहूया आपण. जमीन धारणाची मर्यादा, एखादा व्यक्ती स्वतःच्या किती किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणाची मर्यादा लक्षात घेण्यासाठी खाली कोणते 2 पैलू आहेत हे डीप मध्ये अभ्यास केलं तरच हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहिलं आहे भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा. दुसरा आहे एकत्रित जमीन मालकी मर्यादा, विद्यमान जमीन धारणावर मर्यादा आणि रूपांतरावर मर्यादा. आता जर इथं त्यांनी व्याख्या दिली, या व्याख्येमध्ये जर तुम्ही व्यवस्थित वाचली ही व्याख्या, शांत डोक्याने वाचली, जमीन धारणाची मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा आहे. म्हणजे भविष्यातील धारण करण्यावर मर्यादा आणि विद्यमान सध्या त्याच्याकडे किती आहे तेच म्हणतो ना, स्वतः किती आहे जमीन धारण करू शकतो तर त्याने स्वतः किती जमीन धारण केलेली आहे याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा. याच्यात 2 होतात. आता एकत्रित मालकी आली तर ती काय होऊन जाते, तर ती त्या फक्त एका व्यक्तीची नाही राहत. इथं बोलताना डेफिनेशन मध्ये त्याने आपल्याला हिंट दिली, एखादी व्यक्ती ही सिंगल असते मित्रांनो आणि एकत्रित जमीन ही
समूहानं धारण केलेली असते. बरोबर. रूपांतरावर म्हणजे हस्तांतरण तर कितीही करू शकतो, त्याला काही मर्यादा नाही. जर बघितलं आपण तर भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन मर्यादा, म्हणजे भविष्यात तू किती घेऊ शकतो एखादी व्यक्ती आपल्या नावावर, किंवा विद्यमान प्रेझेंट कंडिशनला त्याच्याकडे किती जमीन आहे. तर ह्या दोन मर्यादा होत्या. म्हणजे ह्या डेफिनेशनला जर आपण शांतपणे वाचून डिकोड केलं असतं तरी तो आपण त्याचं उत्तर देऊ शकलो असतो. म्हणजे बऱ्यापैकी चान्सेस होते की आपण बरोबर उत्तर देण्याचे चान्सेस होते. मी म्हणणार नाही 100% उत्तर बरोबर येईल, मला माहिती आहे असे प्रश्न सॉल्व्ह करणं हे त्या वेळेमध्ये किंवा प्रथम जेव्हा बघतो आपण म्हणजे थोडंफार म्हणजे आपली घाबरगुंडी उडून जाते की आता याचं काय असेल कसं असेल. पण जर थोडं डोकं शांत ठेवलं हे की नाही, कारण हा प्रश्न होतोय तो क्लास 1 क्लास 2 अधिकारी या पदासाठी, तो उद्या उपजिल्हाधिकारी DYSP असे मोठे पद तुमच्या खांद्यावर जबाबदारी येणार आहे. तर तिथं तुम्हाला शांत डोकं ठेवून डिसिजन मेकिंग घ्यायचं असतं. बरोबर. कारण तिथं तुमचं एक डिसिजन खूप जणांना प्रभावित करू शकतात. तर तुम्ही किती व्यवस्थितरित्या ती गोष्ट आत्मसात करता आणि किती लवकर त्याचं आकलन करून तिला समजून घेता आणि कशा प्रकारे तिला रिॲक्ट करता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे प्रश्न आपल्याला तशाच प्रकारचे आहेत मित्रांनो. म्हणजे घाईगडबडीत जर प्रश्न असला, इथे डेफिनेशन तुम्हाला वाटेल खरा प्रश्न आहे जमीनदारांची मर्यादा लादण्याची 2 पेरी. ठीक आहे, हा तर ते उत्तरासाठी विचारलं. त्याच्या अगोदर त्यांनी एवढी जी व्याख्या दिली, ही व्याख्या कशासाठी दिली आपल्याला? हे देण्याचं काहीतरी लॉजिक असेल ना तिथं पेपरमध्ये की आपल्याला ते देत आहेत तर काहीतरी म्हणून देत असतील ना. तर या व्याख्येला जर आपण व्यवस्थितरित्या जर हायलाईट केलं असतं तर ती आपल्याला खरंच खूप मार्क म्हणजे तिथल्या तिथेच आपल्याला ती उत्तर देण्यास समर्थ ठरलेली असती. तर आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. आणि जमीन धारणेवर ते तुम्हाला जे 2 प्रश्न दाखवलेत मी 2019चा आणि 2023चा, तर त्या प्रश्नाचं तुम्ही थोडं डिटेलमध्ये जाऊन परत पुन्हा एकदा जी व्हिडिओ सिरीज आहे माझी 19 आणि 23 व्हिडिओ, ते व्हिडिओ पहा. मी तिथे सांगितलेलं आहे. आणि स्वतः तुम्ही आता महत्वाचं आपल्याला म्हणजे थीम काय भेटली, एक टॉपिक काय भेटला, इथून आपल्याला टॉपिक भेटला बाबा जमीन सुधारणा. जमीन सुधारणा हा महत्वाचा विषय आहे, आयोगाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी मागच्या 5 वर्षात 3 प्रश्न विचारलेत. बरोबर. 5 ते 6 वर्षात 3 प्रश्न विचारले. म्हणजे दर अल्टरनेट वर्षी दरवर्षी नाही, दर अल्टरनेट वर्षी म्हणजे एकाड एक ते प्रश्न विचारते. तर हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न थोडासा म्हणजे वादग्रस्त होण्याचे चान्सेस काय आहेत, कारण UNDP ची वेबसाईट आहे ती मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवली, ती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काम होते. पहिला आपण हा प्रश्न बघूया. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक म्हणजे इंग्लिशमध्ये जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांच्या संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषांच्या असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. हे स्टेटमेंट ओव्हरऑल बरोबर आहे मित्रांनो. पण जर तुम्ही इथं बघितलं हे जे घटक दिलेत त्यांनी 4, हे घटक 4 नाहीत. आता मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सची. मला फक्त 1च मिनिट द्या. तुम्ही पाहू शकता. आता मी स्क्रीनला मोठे करतो थोडस, आपण प्रश्न थोडा वर करूया. तर इथं ती इमेज आहे. आता तुम्ही जर इथे बघा तर ह्युमन डेव्हलपमेंट UNDPचा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे. आता हे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचे 3 क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत. आणि लिंग आधारित मानव विकास निर्देशांक म्हणजे हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवरच आहे, जेंडर बेस्ड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. पण इथे त्यांनी 3 घटक दिलेले आहेत, बेसिक 3 घटक. बरोबर. तर हे तिथे त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की हे 3 बेसिक डायमेन्शन आहेत. कोणते कोणते डायमेन्शन आहेत? एक आहे हेल्थ, दुसरा आहे एज्युकेशन आणि तिसरा आहे कमांड ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस. इथे त्यांनी 4 घटक दिलेले आहेत. तर हे तुलनेनं थोडंफार म्हणजे जर डिटेलमध्ये गेलं तर ते आता आयोगाच्या मंजुरीचं उत्तर असू शकतं. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट्स वगैरे आहेत. तर त्याचे 3 बेसिक घटक आहेत. इथे त्यांनी म्हणताना 4 घटक म्हणले आणि इथे त्यांनी 4 घटक दिले, आरोग्य दिले, शिक्षण दिले. ठीक आहे, हे 2 बरोबर आहेत. आरोग्य आहे, शिक्षण आहे. आता सबलीकरण आणि श्रम बाजार. आता इथे श्रम बाजार नाही पण कमांड ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस. आता इथे सबलीकरणाला काय म्हणतो आपण? एम्पॉवरमेंट. आता इथे एम्पॉवरमेंट कुठेही दिलेली नाहीये मित्रांनो. तर आता ह्यातला घेऊन जर कोणी ऑब्जेक्शन घेतला असेल, आता कोणी ऑब्जेक्शन घेतलं कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं हे कळण्याला काही मार्ग नाही. आता जेव्हा सेकंड आन्सर घेईल त्याच्यानंतर जर या उत्तराच्या म्हणजे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय बदल झाला तर बदल शक्य आहे किंवा मग हेच उत्तर राहण्याचे चान्सेस आहेत. पण सध्या तरी पहिल्या आन्सर तरी उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे दोनही विधाने बरोबर दिलेली आहेत. हा UNDP हा अहवाल देतो. पुढचा प्रश्न आहे 26 जून 1975 रोजी जाहीर झालेला 20 कर्मी कार्यक्रम. अगेन प्रश्न 75 50 वर्ष पूर्ण. मी म्हणतोय ना 50 वर्ष 100 वर्ष पूर्ण झाल्यावर तिसरा प्रश्न. मी म्हणलं तुम्हाला याच पेपरमध्ये जवळपास 3 ते 4 प्रश्न आले. तर तो हा प्रश्न बघा. म्हणजे पहिला प्रश्न होता 20 याचा कुठला आपण बघितलेला 2020 चा इंडेक्स विचारला, त्याला 5 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर हा एकात्मिक बाल विकास झाला,
हा प्रश्न होता ज्याला 50 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर आपण हा प्रश्न बघितला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, ज्याला 25 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर हा चौथा प्रश्न आहे ज्याला 50 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे त्यांनी 15, 20, 25 वर्ष पूर्ण झाले असे थीम पकडले त्यांनी. आता एक नवीन पॅटर्न बघितलाय त्यांनी. पहिले असे प्रश्न येत नव्हते, पहिले लेटेस्ट वाला रिपोर्ट लेटेस्ट वाला विचारायचे, पण त्यांनी आता थोडं फार मागे जाऊन हे करण्याचा एक नवीन ट्रेंड म्हणू शकतो ना आपण, किंवा नवीन प्रश्न विचारण्याची एक पद्धत त्यांनी आता हळूहळू सुरू करतायत. तर ह्याला प्रश्न म्हणजे हा चौथा प्रश्न आहे मित्रांनो. बघा चौथा प्रश्न आहे या सिरीज मधला, असं 5, 10, 15, 20 वर्ष पूर्ण होण्याच्या याच्यातला. तर जर 4 प्रश्न म्हणजे इंटू 2 केलं तर टोटल 8 मार्क्स. 8 मार्काचे जर थीम आपल्याला अशा गोष्टीमधून भेटत असेल, म्हणजे थीम काय बाबा की 10, 20, 15 वर्ष झालेल्या गोष्टी तुम्ही करून चला 100% जिथून प्रश्न येणार आहेत म्हणजे येणार आहेत. म्हणजे 8 मार्क्स तर खूप मोठी गोष्ट आहे ना 8 मार्क. तर आता आपण ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करूया. काय म्हणले यांनी, 26 जून 1975 रोजी झालेल्या 20 कलमी कार्यक्रम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये 20 पॉईंट प्रोग्राम असं म्हणतो, या कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढे कोणता होता. आता कुठलंही सरकार एखादी स्कीम योजना कशासाठी आणतं की वेलफेअर करायचं. कारण आपल्याकडे काय आहे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, म्हणजे ज्याला आपण मार्गदर्शक तत्व म्हणतो किंवा मार्गदर्शक धोरणाची तत्व म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला कल्याणकारी राज्य करायचं. आता लोकांचं कल्याणकारी राज्य करण्यासाठी काय करायचं, वेगवेगळे स्कीम आणतो आपण, हे की नाही. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, लोकांचं राहणीमानाचा दर्जा सुधारतो. कसं दर्जा सुधारतो, त्यांना आरोग्याच्या सुविधा देतो, त्यांना पाणी देतो, त्यांना वीज, रस्ते, घर पुरवठा करतो, जसे की आवास योजना आहे, जल योजना वगैरे. त्याच्यानंतर दारिद्र्याखालील लोकांना अर्थसहाय्य पुरवतो, दारिद्र्य निर्मूलन, जसं DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्यांच्या खात्यामध्ये पैसे देतो, त्यांना अन्न देण्यासाठी पैसे देतो, राशनचं दुकान वगैरे देतो. दारिद्र्य आणि लोकांना म्हणजे दारिद्र्य रेषेखाली लोकांना आपण सहाय्य करतो. तर हे दोनही वाक्य बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. तर ह्याला सुद्धा 50 वर्ष पूर्ण. तर ही थीम लक्षात ठेवा, कारण हा 4 प्रश्न आलेत आतापर्यंत, 4 प्रश्न या थीमवर. पुढचा प्रश्न आहे, आता इथून सायन्सचे प्रश्न सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही जर काठिण्य पातळी बघाल तर काठिण्य पातळी बऱ्यापैकी जास्त आहे. एका पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. तर रॉडच्या दोन्ही टोकातील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल. आता हा प्रश्न जर सॉल्व्ह करून गेला तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 भेटून जाईल. आता मी ते सॉल्व्ह नाही करून दाखवणार, कारण आपल्याला इथं अनालिसिस नाही करायचे, तर आपल्याला इथं रिपिटिव्हिटी चेक करायचे, प्रश्न कशा प्रकारे येतात. कारण त्याची जर तुम्ही थंबनेल बघितला असेल तर जवळपास 28 प्रश्न रिपीट झाले. मला ते दाखवून द्यायचं, इथं सॉल्व्ह नाही करायचं, मला इथं उत्तर बरोबर नाही आणायचं. मला प्रश्न कसे येत आहेत, प्रश्न कुठून येतात हे दाखवायचं आहे. माझा मूळ उद्देश तुम्हाला कळायचा का. आपण याचं डिटेल अनालिसिस तर करणार आहोत जेव्हा सेकंड आन्सर येईल आयोगाच्या ऑफिशियल, कारण काही प्रश्न चेंज होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे मग आता मी ओढून तोडून काहीतरी अनालिसिस करून तुम्हाला देईल आणि आन्सर की नुसार दुसरे उत्तर येतील आणि मग ते म्हणजे ओढून ताडून उत्तर आणल्यासारखं होईल. त्याच्यापेक्षा आयोगाच्या आपण दुसऱ्या आन्सर कीचा वेट करूया आणि त्याच्यानंतर जी काही ऑफिशियल आन्सर की असेल त्याच्यानंतर आपण योग्य उत्तरे देऊया. तर इथे मी उत्तर सॉल्व्ह करून नाही देणार, तर इथे मी तुम्हाला फक्त सांगतोय की पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न सेम तसाच आहे. प्रॉब्लेम दिलाय त्याने, इथं रोधकांचं नेटवर्क आहे त्याच्या संदर्भात दिलेलं आहे. तर काही पॅरलल मध्ये म्हणजे 1, 2, 3 असे पॅरलल मध्ये, हा एक आणि काही सिरीज मध्ये म्हणजे 1, 2, 3 1, 2, 3, जसं की हा एका सिरीज मध्ये आणि हा एका सिरीज मध्ये, हा एक आहे. तर यांचं कंबाईन तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं होतं आणि त्याचं ओव्हरऑल उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 4, 1 अँपियर हे त्याचं उत्तर आलेलं असं. तुम्हाला हा पोटॅशियल डिफरन्सचा फॉर्म्युला वापरायचा होता, V इक्वल टू IR हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं होतं. पुढचा प्रश्न आहे आणि मी तर खास करून लिहिले इथं ऍज इट इज तुम्ही पाहू शकता प्रश्न कशा प्रकारे रिपीट झालेला आहे. ते मी तुम्हाला इथं प्रश्न दाखवून देतो. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते. ऍज इट इज PYQ. आपण तो PYQ बघूया, म्हणजे तो फार इंटरेस्टिंग PYQ आहे की तुम्हाला कळेल की कसं PYQ आपल्याला मदत करतात. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा PYQ आहे राज्यसभेचाच, हा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. 6 नंबरचा प्रश्न आलेला होता. आता 2022-23 किंवा 24 असेल, 24 नाही, हा 24चाच प्रश्न आहे, माफ करा, 24चाच प्रश्न आहे, जसा जसा रिपीट झाला तुम्ही इथे बघू शकता. आणि हा प्रश्न बघा 53 नंबरचा जो 2025ला प्रश्न आलाय आणि हा 6 नंबरचा प्रश्न. 2 वस्तूंच्या अप्रत्यक्ष धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होते. अगेन तोच विचार नाही. आता इंग्लिश मध्ये बघाल तर तसं असतं, ड्युरिंग सर्क्युलेशन बिटवीन टू बॉडीज विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी रिमेन्स कन्झर्व्ड. आणि इथे पण विचारले कोणती क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ड होते ड्युरिंग कोलिजन. आता याच्यात 2 प्रकारचे कोलिजन असतात.
त्यांनी 2024 मध्ये विचारताना काय विचारलेलं आहे हे थोडं क्लिअर करतोय. 2024 मध्ये त्याने इन इलास्टिक कोलिजन विचारले. इन इलास्टिक कोलिजन म्हणजे असं कोलिजन, एखादी गोष्ट आदळते आणि तिथेच चिपकून जाते. उदाहरणार्थ तुम्ही चिखलाचा गोळा घेतला आणि भिंतीवर फेकून मारला तर तो चिखलाचा गोळा काय होतो, भिंतीवर जातो आणि आदळतो आणि तिथे चिपकतो. तिथे त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये काही कायनेटिक एनर्जी होती, कारण फेकत तो हवेत चाललाय तर त्याच्यामध्ये काही कायनेटिक एनर्जी आहे ना, गतीज ऊर्जा आहे. तुम्ही गतीने असा फेकलाय, पण जेव्हा तो जातो आणि भिंतीवर आदळतो आणि चिपकून जातो तर गतीज ऊर्जा त्याची भिंतीला आदळायला संपून जाते, पण त्याचं जे मोमेंटम आहे ते तसंच राहतं. आता मी ही इमेज जर थोडी मोठी झाली ना तर, आणि दुसरं एक असतं ते असतं इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन म्हणजे इकडून एक बॉल येते, फुटबॉल आहे, इकडून एक फुटबॉल आहे, दोन बॉल एकमेकांवर आदळले, हा आदळल्यावर नंतर हा बॉल परत इकडे जाईल आणि हा बॉल इकडे जाईल, म्हणजे इनइलास्टिक कोलिजन. तर या ठिकाणी गती आहे ना त्या बॉलला इकडे वापस जाण्यासाठी, तर इथे कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम दोघांनीही कन्झर्व झालेले आहे की नाही. म्हणजे जेव्हा इलास्टिक कोलिजन असते, परीक्षेत त्याने इन इलास्टिक विचारले, इन इलास्टिक मध्ये फक्त टोटल लिनियर मोमेंटम कन्झर्व होते. पण जेव्हा इलास्टिक कोलिजन होतं म्हणजे एक बॉल इकडून येतो, एक बॉल इकडून येतो, दोन बॉल आदळतात, परत हे बॉल इकडे असे वापस जातात, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम दोन्ही कन्झर्व होतं, म्हणजे दोन्हीही संवर्धित राहतात. पण जेव्हा इन इलास्टिक होतं म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीवर आदळते आणि तिथं थांबून जाते, तिथं थांबल्यावर त्याची गतीज ऊर्जा जी आहे कायनेटिक एनर्जी ती शून्य होऊन जाते, म्हणजे तिचं कन्झर्वेशन तर होत नाही, फक्त उरलं काय तर मग टोटल लिनियर मोमेंटम, तर तेच दशाला तसं कन्झर्व होते. तर तुम्ही अजून थोडं मोठं करतो, तुम्हाला ही इमेज दाखवायची. मला ऍक्च्युली माझा उद्देश आहे मोठं करण्याचा, हे दाखवायचं, कारण मी तिथे दाखवताना परीक्षेमध्ये जेव्हा मी ह्या पेपरचा अनालिसिस करत होतो 24चा प्रेमच्या अगोदर हे अनालिसिस केलेलं सर्व, तर तिथे मी दाखवलं एक इलास्टिक कोलिजन आणि इनइलास्टिक कोलिजन. कायनेटिक एनर्जी इज नॉट कन्वर्ज इन इलास्टिक मध्ये. प्रश्न तोच होता ना, इनइलास्टिक मध्ये काय कन्झर्व होतं 2024ला, फक्त मोमेंटम कन्झर्व होतं. पण जेव्हा इलास्टिक कोलिजन होतं म्हणजे एक बॉल येतो, आदळतो, इकडे हा वापस गेला, इकडे हा वापस गेला, पण तेव्हा इथे कायनेटिक एनर्जी आहे. पण इन इलास्टिक आहे म्हणजे इलास्टिसिटी नाही, एकदा गेलं का गेलं, जसं रबर इलास्टिक असते, ओढलं की वापस आपल्या जागेवर येते, म्हणजे त्याच्यात फ्लेक्सिबिलिटी मेंटेन राहते आहे की नाही. कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम दोन्ही राहतात, पण इनइलास्टिक मध्ये तसं दोन्ही नाही राहत. मला फक्त ही डायग्राम दाखवायची होती. आता आपण याला छोटं करतोय जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. म्हणजे प्रश्न होता की इनइलास्टिक मध्ये कुठली गोष्ट राहते है ना, इथे तेच दिलेलं आहे इनइलास्टिकचं, आणि डायग्राम सुद्धा ते सांगते इनइलास्टिक वाली इकडची आहे, फक्त मोमेंटम कन्झर्व होतं. तर आता मी इमेज रिमूव्ह करतो. तर तुम्हाला कळालं 2024चा प्रश्न ऍज इट इज रिपीट झालाय 2025ला. म्हणजे एक हक्काचे 2 मार्क तुम्हाला असे दिले आयोगाने वाटल्यासारखे. जर तुम्ही बघून गेला असत व्यवस्थित तर काय होतं, तर टोटल लिनियर मोमेंटम किंवा मोमेंटम हे कन्झर्व होतं एकदम. म्हणजे मी म्हणेल तर हा खूप म्हणजे ऍज इट इज रिपीट अगेन येतो, तो ऍज इट इज रिपीट झालाय तो. तर तुम्हाला तिथे प्रश्न पडायला पाहिजे, खूप मोठा प्रश्न पडायला पाहिजे की पीवायक्यूज किती महत्वाचे आहेत तुमच्या प्रिपरेशन मध्ये. तुम्ही आपण खूप मेहनत करतो, सकाळी आपण लायब्ररीत जातो, एम लक्ष्मीकांत वाचतो, अर्थव्यवस्थेसाठी देसले सरांचे पुस्तक वाचतो किंवा अजून खूप सारे पुस्तक वाचतो, पण ऍक्च्युअल मध्ये पुस्तकं वाचून परीक्षा पास नाही होत. त्याच्यासाठी स्मार्ट प्रिपरेशन म्हणतो ना आपण, स्मार्ट पद्धतीने प्रिपेअर करायचं. तुम्हाला प्रिपरेशन 3 गोष्टी करायचं. एक, जर तुम्ही क्लास करत असाल तर क्लास, दुसरा आहे सेल्फ स्टडी, पहिलं असेल सेल्फ स्टडी, त्याच्यानंतर क्लास, आणि त्याच्यानंतर आहेत आयोगाची पीवायक्यूज. तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आणि या सगळ्यांना जोड द्यायची आहे ती असते करंट अफेअर्सची आणि टेस्ट सिरीजची. टेस्ट सिरीज इथे तुम्हाला करायची प्रॅक्टिस. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल, जेवढा जास्त तुमचा हात साफ होत जाईल, तेवढं जास्त तुम्हाला काय म्हणून सोपी जाईल परीक्षा देताना. ऍक्च्युअल परीक्षेची भीती तुमची थोडी फार कमी होईल. आता जर तुम्ही बघितलं तर ह्या सिरीज मध्ये मी पहिलं सिरीज, तुम्ही ही सिरीज, मी म्हणेल की तुम्ही ही सिरीज प्लीज फॉलो करा, कारण आता 2026 चे पण फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आज कालपासूनच लिंक ओपन झाली वाटते का, आजपासून लिंक ओपन झाली, आणि 20 जानेवारी लास्ट आहे 2026 चे फॉर्म भरण्याचे राज्यसेवेसाठी, आणि 31 मेला पेपर आहे. बघितलं तर इथून कम्प्लीट आपल्याकडे 5 महिने आहेत. 5 महिने तर मी म्हणेल आतापासून द बेस्ट टाइम आहे तुम्हाला पीवायक्यूज अनालिसिस सिरीज बघा. मी याच चॅनलवर फ्युचर ब्युरो फॅक्ट्सवर ऑलरेडी 2019 ते 2024 तुम्हाला सांगितले, त्याचे अनालिसिस व्हिडिओ करून टाकलेले आहेत. तिथं जाऊन ते तुम्हाला फक्त बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातील. तुम्हाला इलिमिनेशन कसं करायचं ते मी तिथे शिकवलेलं आहे. मॅच द पेअर मध्ये इलिमिनेशन कसं करायचं, मल्टी स्टेटमेंट मध्ये इलिमिनेशन कसं लावायचं, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम स्टेटमेंट कसं इलिमिनेट करून आपण योग्य उत्तरापर्यंत जातो ते मी तिथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लाइंड गेस कसं करायचं त्याचेही सुद्धा मी थोडेफार तुम्हाला हिंट्स तिथे दिलेले आहेत. आणि पीवायक्यूज अनालिसिस म्हणजे पीवायक्यू कसे रिपीट होतात हे तर मी आता घेतच आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित होत आहे याबद्दलची पुष्टी मिळते. म्हणजे आपण म्हणतो ना की सूर्य आहे, अशा त्याच्या 8 ग्रह,
तर हे विश्व स्थिर नसून ते असं एक्सपांड होत चालले, म्हणजे बाहेरच्या दिशेने ते वाढत चालले, असं बाहेर वाढत वाढत चालले. तर ह्या एक या गोष्टीला पुष्टी भेटते, म्हणजे कोणती गोष्ट सपोर्ट करते, बरोबर, या गोष्टीला कोणती गोष्ट कन्फर्म करते किंवा सपोर्ट करते. तर रेड शिफ्ट नावाची एक घटना आहे, रेड शिफ्ट नावाची एक घटना आहे जी सांगते की विश्व एक्सपांड करते, म्हणून याचं उत्तर आहे प्रकारामध्ये. आता ही जी बिग बँग थिअरी आहे तिला सुद्धा ही जी रेड शिफ्ट आहे ना ती गोष्ट सपोर्ट करते. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर इंद्रधनुष्यामध्ये 7 कलर असतात, एक असतात वेब जॉर, आणि लाल रंगाची खूप दुरून दिसतो आपल्याला, का? कारण लाल रंगाची तरंग लांबी खूप जास्त असते, व्हायलेट कलरची तरंग लांबी कमी असते आणि वारंवारता जास्त. त्याचं रिव्हर्स इक्वेशन आहे, कारण धोक्याचे सिग्नल देण्यासाठी आपण लाल रंग वापरतो, का? कारण आपल्याला तो दुरून नजरेस पडतो, कारण त्याची तरंग लांबी खूप जास्त असते, तो दूरपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की तो एक्सपांड होत आहे की नाही. तर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे रेड शिफ्ट इन द लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट गॅलेक्सीज. वेगवेगळ्या गॅलेक्सीमधून येणारे जे लाल शिफ्ट आहे त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं. पुढे आहे डॅश डॅश, या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. याचं उत्तर आहे गॅमा डीके. मित्रांनो इथे चुकून बीटा डीके झाले, याचं उत्तर असेल गॅमा डीके. याच्यातून न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. तर याच्यासाठी पण मी एक तुम्हाला इमेज दाखवून देतो. सॉरी, याचं उत्तर बीटा डीके हेच बरोबर होतं, म्हणजे काय गॅमा डीके बोलून गेलो की डॅश सेकंड न्यूट्रिनो कण उत्सर्जित करतात तर बीटे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक पीवायक्यू झाला होता अल्फा बीटा गॅमावरचा, तर ती मी आता इथला तो क्वेश्चन तुम्हाला दाखवतो. मला 1 मिनिट द्या. तर तुम्ही पाहू शकता तुमच्या पुढे ती इमेज आहे, तुम्ही पाहू शकता ती इमेज आहे. मी त्या इमेजला मूव्ह करतो, थोडंसं हलवतो जेणेकरून तुम्हाला ती लक्षात येईल. इथे त्यांनी हा 5 नंबरचा प्रश्न आहे तो विचारला होता, मी मागचं थोडंसं क्लिअर करतो, एकच मिनिट. इथे त्यांनी हा 5 नंबरचा प्रश्न विचारला होता. सॉरी, हा प्रश्न आहे बीटा सॉरी ऋणभारित बीटा कणे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्वेदी असतात. उदासीन धन अथवा ऋण नसलेले कण गॅमा कण हे बीटा कणापेक्षा अधिक अंतर्वेदी असतात. इथे त्यांनी त्याच्या भेदन क्षमतेवर प्रश्न विचारला होता. भेदन क्षमता जसं की अल्फा हे पॉझिटिव्ह असतात, बीटा हे निगेटिव्ह आणि गॅमा हे न्यूट्रल कण असतात. यांची सगळ्यात जास्त पेनिट्रेशन भेदन क्षमता जास्त असते. तर त्याच्यानुसार हे वाक्य स्टेटमेंट यायचे होते, म्हणजे त्यांनी अल्फा बीटा डीके या कणांवर हा प्रश्न विचारलेला होता. आता जर तुम्ही बघाल तर तोही प्रश्न अल्फा बीटा आणि गॅमा किंवा एक्स रे याच्यावरच आलेला आहे. अजून मी याला थोडंसं एक्सप्लेन करतो, कारण तुम्हाला जर इथे चार्ट बघाल तर मी इथे तो चार्ट दिला होता एक्सप्लेन करताना अल्फा बीटा डीके यांचा कमाचा. तर इथून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भेटू शकते जेणेकरून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायला मदत होते. तर म्हणजे प्रश्न असे बार 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 रिपीट होतात, बरोबर. तर प्रश्न रिपीट होतात, म्हणजे त्यांनी सायन्समध्ये थीम फॉलो केलेली आहे त्याने बऱ्यापैकी, पण थोडंसं डेप्थनेस वाढत चालली, म्हणजे अजून एक पाऊल पुढे, अजून एक पाऊल पुढे, ही चेन कंटिन्यू होत चालली. मी अगेन सांगतोय की हा पॅटर्न आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलाय. जसं सेम आपण कशामध्ये बघितलाय तो पॅटर्न, तुम्हाला अजून 3-4 प्रश्न झाले आतापर्यंत, 3-4 प्रश्न झालेले आहेत. तर असे पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक पहिला प्रश्न होता तो होता पंचशील तत्वाचा, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता जमीन सुधारणाचा, तिसरा प्रश्न हा न्यूट्रिनोचा, चौथा प्रश्न आहे तो आपल्या ह्याचा वस्तुमान कशा टक्कर होतात, जसं तसं त्यांनी विचारलेला होता. तर ते बार 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 रिपीट होते ती कन्सेप्ट. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मितव्ययता वाढते. आता कशी वाढते याचं एक इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे ती सायकल आहे. कशी, टेम्परेचर जेव्हा वाढतं, तापमान वाढतं, त्यावेळेस काय होतं, कायनेटिक एनर्जी वाढते. कशाची वाढते, जे काही गॅसेसचे मॉलिक्यूल आहेत, छोटे 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 गॅसेसचे जे मॉलिक्यूल असतात यांना ऊर्जा दिली की ते ऊर्जा ऍक्सेप्ट करतात आणि यांची गती वाढून जाते आणि ते इकडे तिकडे असे वेडेवाकडे कुठे फिरतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, तेच मोर कोलिजन, म्हणजे ते एकमेकांवर आदळतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांची विस्कोसिटी वाढून जाते. म्हणजे तापमान वाढलं, तापमान वाढीमुळे त्यांना ऊर्जा भेटली, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली, गतीज ऊर्जा वाढल्यामुळे ते एकमेकांवर खूप जोराने आदळतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची विस्कोसिटी वाढत जाते. तर सरळ सरळ हे म्हणजे हे प्रोसेस होती. आता हे माहित असलं तर सॉल्व्ह करू शकतो, अदरवाईज हे एलिमिनेट करायला थोडंसं अवघड जातं. पुढचा प्रश्न आहे, जर संरक्षण पेशीमध्ये डॅश घटक जमा झाले तर रंध्र उघडते. तुम्ही सोडियम पोटॅशियम पंप याच्याविषयी जर तुम्ही कधी ऐकला असाल, आणि त्यांनी एकदा सोडियम पोटॅशियम पंपवर प्रश्न विचारलेले आहेत स्टोमाटाला घेऊनच, आणि हा प्रश्न खास करून थोडं सायन्स बॅकग्राऊंड आहे, ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे, कारण त्यांचं कट ऑफ हे थोडं वेगळं लागतं, त्यांच्यासाठी पण काही प्रश्न ठेवावे लागतात.
तर याचं उत्तर आहे पोटॅशियम. पर्याय क्रमांक 2. नायट्रोजन पोटॅशियम नावाचा एक पंप ही नावाची कन्सेप्ट आहे. हे आवरण असते, याच्या बाहेर नायट्रोजनचं जास्त प्रमाण असतं, मधात पोटॅशियमचं प्रमाण असतं. जेव्हा हे मधात जातात ते हे बाहेर येतात, तेव्हा हे बाहेर येतात तेव्हा ते मधात जातात आणि एकमेकांना बॅलन्स करत असतात. त्याच्यातूनच त्यांची उघडझाप होत असते. जर प्रश्न असेल तर मी 1 मिनिट पाहतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न तर सध्या अवेलेबल नाही मित्रांनो, पण पोटॅशियम सोडियम पंपवर त्यांनी एकदा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर शक्य झालं तुम्ही पुढच्या याच्या पार्टमध्ये दाखवून देईल. पुढचा प्रश्न आहे डिसीजेसवर. डिसीजेसवर प्रश्न विचारतात का? तर हो, 2019 ला त्यांनी विचारला होता ग्राउंडनटवर, म्हणजे टिक्का डिसीज कोणत्या रोगावर पडतो हा विचारला होता. टिक्का कोणत्या रोगावर पडतो? त्याचं उत्तर होतं ग्राउंडनट, म्हणजे भुईमुगावर हा टिक्का डिसीज पडतो. यावेळेस त्याने सायट्रस लिंबू कॅन्कर म्हणजे लिंबूवर होणारा कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो ते पॅथोजन विचारलेलं आहे आणि उत्तर आहे त्याचं जीवाणू बॅक्टेरियामुळे हा रोग होतो. आता तुम्हाला काय करायचं, एक लिस्टच तयार करून ठेवा. तुम्ही काही लिस्ट तयार करा ठेवा. एक टॉपचे 20-25 असे काही क्रॉप डिसीज असतील, 20 ते 25 आपण काय म्हणू शकतो असे रोग, आणि ते रोग तुम्हाला दोन्हीसाठी करायचे. एक म्हणजे प्लांट्स आणि दुसरं आपण ॲनिमल्स म्हणजे खास करून ह्युमन मध्ये होणारे रोग त्यांनी म्हणजे कोणत्या कारणामुळे, म्हणजे व्हायरल रोग आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरल आहे, जशा प्रकारे टायफॉइड हा बॅक्टेरियामुळे होतो, अशा प्रकारचे रोग. त्याच्यानंतर HIV हा सुद्धा व्हायरसमुळे होतो, काही हे पोलिओ हा व्हायरसमुळे होतो, कॅन्सर हा व्हायरस कशामुळे होत नाही तर तो ऑटो इम्युन डिसीज आहे. हे पण लक्षात आलं पाहिजे कधीतरी. ऑब्व्हियसली तिथं दिले म्हणून आता हा कॅन्सर दिलाय बाबा कुठेतरी बॅक्टेरिया नाही तर व्हायरसमुळे होत असेल तसं नाही. हा, तर ते पण लक्षात आलं की तो ऑटो इम्युन डिसीज आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा ऑटो इम्युन डिसीज आहे. तर काही हे इम्युनिटी किंवा आपली सेल्फ फंक्शनिंग जी सिस्टीम आहे शरीराची ती काम न केल्यामुळे सुद्धा होतात. तर त्यांचा एजंट म्हणजे पॅथोजन कोण आहे, कोणता डिसीज होतो, हे तुम्हाला एक अशी लिस्ट तयार करून ठेवा. पहिल्या पानावर प्लांट्सवर होणारे डिसीज, त्याच्यामध्ये खास करून आपले कृषीमधले जे काही घटक असतात, वनस्पती कृषी जे काही पिके वगैरे आहेत ते, आणि त्याच्या दुसऱ्या मागच्या पानावर काय करायचं, मनुष्यांना होणारे रोग. जसं त्यांनी सेसे फ्लायवर एकदा डिसीज विचारला होता. सेसे फ्लाय कशामुळे होते, सेसे फ्लायमुळे कोणता रोग होतो तर स्लीपिंग सिकनेस, म्हणजे ज्याच्यामध्ये झोप लागत नाही, इन्सोमेनिया हा डिसीज होतो. हा राज्यसेवेने विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे ते कधी ह्युमन वरचा पॅथोजन विचारतात, कधी प्लांट वरचा पॅथोजन विचारतात. पुढचा प्रश्न आहे स्पायरोगॅरा या शेवाला संबंधित खालीलपैकी कोणते विधान अचूक म्हणजे बरोबर विचारलेलं आहे. प्रश्न वाचताना पण व्यवस्थित वाचायचा. अचूक नाही, अचूक आहे, काय दिले आणि काय नाही हे आपल्याला व्यवस्थितरित्या कळायला पाहिजे. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हटले जाते. त्याला पॉन्ड स्कम किंवा त्याला पॉन्ड सिल्वर असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर ते सागरी पाण्यात वाढते. आता पॉन्ड म्हणते, पॉन्ड म्हणजे आपलं तळ. आता तळ काय असतो, तळ हे गोड्या पाण्यातलं असतं. गोड्या पाण्याच्याला तळ म्हणतात. गोड्या पाण्याचं जे असतं, गोड्या पाण्यातील शेवाळ आहे ते गोड पाणी जे असतं त्याला तळ म्हणतात. तर हे दोन एकमेकांच्या विरोधाभासी स्टेटमेंट आहेत ना, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. जसं आपण वर पण बघितलं होतं, कृषी घटकामध्ये मागे आहे आणि कृषीचा विकासाचा दर उच्च आहे, असे तिथे दोन प्रश्न आले होते स्टेटमेंट. हे एकमेकांचे विरोधाभासी स्टेटमेंट आहेत, विरोधाभासी वाक्य, ठीक आहे. तो एका ठिकाणी म्हणतो पॉन्ड आणि एका ठिकाणी मरीन म्हणजे सागरी वॉटर. पुढचा प्रश्न आहे इट सेल कन्सिस्ट स्पायरल शेप्ड क्लोरोप्लास्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्पकालार अशा प्रकारचं हे असतं, त्याच्यामुळे त्याला स्पायरोगॅरा म्हणतात. कारण स्पायरल आहे आणि त्याचं नाव तर स्पायरो आहे. स्पायडरमॅन सेटअप मध्ये मकडी सोडतो तसं स्पायरल एका लेन मध्ये असं लांबच्या लांब असतं, असे आणि मधात न्यूक्लियस वगैरे असतो. तर असं लांब, आणि त्याचं जे न्यूक्लियस असतं, सॉरी त्याच्यामध्ये जे हे असतं क्लोरोप्लास्ट, ते असं स्पायरल असतं, असं हे अशा प्रकारचं असतं, त्याच्यामुळे त्याला स्पायरोगॅरा म्हणतात. आणि पुढचा प्रश्न आहे इट बिलॉंग्स टू द फॅमिली झिग्नेमॅटेसी. आता हे तुम्हाला माहित आहे की नाही हे फार डिफिकल्ट आहे मित्रांनो, खरं सांगतो. कारण हे म्हणजे चांगले ज्यांचे सायन्स आहे त्या सुद्धा विद्यार्थ्यांना माहित नसतं. ज्या मुलांचं वैकल्पिक विषय बॉटनी आहे किंवा ऍग्रिकल्चर वगैरे ऑप्शनल विषय घेतला त्याने मुख्य परीक्षेला, तर त्यांनी कुठे ना कुठे वाचले असेल तर त्यांचं हे सॉल्व्ह करणं शक्य आहे. पण मला याच्या प्रश्नात एक लॉजिक आहे ना, इलिमिनेशन आहे. इथे इलिमिनेशन काम करते. कोणतं आहे इलिमिनेशन? ब वाक्य चुकीचं आहे. ब इथे आहे, ब इथे आहे, ब इथे आहे, हे गेला ब, हे गेला ब आणि हे गेला ब. तर मला माझं उत्तर भेटलं क ड. हे त्याचं उत्तर आयोगाने सुद्धा दिलेलं आहे. तर मी इथे इलिमिनेशन पण लावणार. मी इथे पण सांगितलं होतं की ते गोड्या पाण्यातलं आहे. तर आपल्याला
इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरायचे आहे, जेणेकरून आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. आता तुम्हाला हे झिग्नोमॅटिसी फॅमिली माहित असेल नसेल, कारण हा खूप डीप मधला आहे. आता इथं स्पायरल नाव आहे, स्पायरोगॅरा वगैरे, हे तुम्ही थोडं लॉजिक लावून जाऊ शकता. जसं की मागे पण एका प्रश्नावर आपण असंच नावावरचं लॉजिक लावून गेलो होतो. आता हा पॉन्ड म्हणतो म्हणजे तळ्यामध्ये सापडतो, तलावातील म्हणलेलं आहे ते, आणि इथे सागरातील म्हणते. दोन एकमेकांच्या विरोधात नाही, एक तर गोड्या पाण्यात खाऱ्या पाण्यात. हा काही काही हे दोन्ही पाण्यामध्ये येऊ शकतात. तर स्पायरोगॅरा ही अशी आहे जे गोड्या पाण्यातच येते, सामान्यतः ती गोड्या पाण्यातच येते, बरोबर. आता पुढचा आणि या सिरीजचा म्हणजे या भागाचा हा शेवटचा प्रश्न, कारण पहिल्या भागात आपण 30 घेतले, या भागात 30 प्रश्न, आणि पुढच्या भागात आपण उरलेले प्रश्न घेऊ. कारण पुढच्या भागात जो उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये करंट अफेअर्स असतात. करंट अफेअर्सचे प्रश्न रिपीट नाही होत, पण करंट अफेअर्स आपल्याला एक आयडिया देऊन जातो की आयोगाचे जिव्हाळ्याचे टॉपिक कोणते कोणते आहेत, कुठले इंडेक्स आयोगाच्या खूप जवळ आहेत, कुठले इंडेक्स येतात पण आयोग विचारत नाही, किंवा कोणते घटक, पुरस्कार, पुस्तके, व्यक्तिविशेषांवर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे आणि 60वा या सिरीजचा शेवटचा प्रश्न. स्क्लेराइड्स श्रेणी आहेत डॅश. आता मी तुम्हाला म्हणलं ना, इथला लॉजिक या प्रश्नाला लागतं. आता तुम्ही इथे स्पायरो शब्द हा बघितला, इथे एक स्पायरो शब्द बघितला, आणि हे स्पायरल शेपचं क्लोरोप्लास्ट असते असं तिथे बघितलं. आता इथे त्यांनी स्क्लेराइड्स दिलेला आहे, स्क्लेराइड्स, बरोबर. आता तुम्हाला हे बघायचं आहे, स्क्लेराइड्सच्या श्रेणी डॅश आहे. आता इथे स्क्लेराइड्स कोणतं आहे, मॅक्रोस्क्लेराइड्स, ऑस्टिओस्क्लेराइड्स आणि अस्टेरोस्क्लेराइड्स. आता ट्रॅकियामध्ये कुठे स्क्लेराइड नाहीये. आणि जर तुम्ही बेसिक झायलम टिश्यू वापरले असत्या आणि फ्लोएम टिश्यू प्लांट्स मध्ये जर केला असतं, तर तुम्हाला प्रश्न म्हणजे हे स्क्लेराइड जरी माहित नसतात, तुम्ही झायलम आणि फ्लोएम हे दोनच जरी माहित असतात, आणि झायलम आणि फ्लोएम हे बेसिक सायन्स मध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. कारण हे प्रश्न मी अगेन म्हणतो, हे ऍग्री आणि फॉरेस्ट्री वाल्यांसाठी येतात, जे फॉरेस्ट सर्व्हिस देणार आहेत आणि ऍग्रिकल्चर सर्व्हिस देणार आहेत त्यांच्यासाठी आहेत. पण तुम्हाला एक सामान्य लॉजिक लावायचं, आणि जर सामान्य म्हणजे मी तो जनरल सायन्स, कारण सिलेबस मध्ये त्यांनी दिलेलं एक सामान्य विज्ञान दिले. जर तुम्ही सामान्य विज्ञान 11वीचं पुस्तक केलं असतं, 11वीच्या पुस्तकापर्यंत, तर तिथं झायलम आणि फ्लोएम तुम्हाला असते, तुम्हाला आले असते. आता इथे स्क्लेराइड आणि स्क्लेराइड, आता मी थोडस हे करतो सुटसुटीत, जेणेकरून आपल्याला ते कळेल. आता इथे स्क्लेराइड दिलेलं आहे, इथे एक स्क्लेराइड आहे, इथे स्क्लेराइड आहे, नाही इथे स्क्लेराइड आहे. आता याच्यामध्ये कुठे स्क्लेराइड नाव नाही, तर तुम्ही इलिमिनेट जर केलं असतं आणि कोणत्या विधाने बरोबर आहेत असं म्हणलेलं आहे, तर अ, ब आणि ड, फक्त अ ब आहे का, हे तिन्ही अ, ब आणि ड, क ला एलिमिनेट करून टाका, उरलेले बाकी सगळे येऊन जातील. तर आपल्याला हे नावावरून जायचं होतं, म्हणजे त्याच्या सुतावरून स्वर्ग गाठणे, जशा टाइप म्हणतो ना आपण, सुतावरून स्वर्ग गाठायचा, किंवा शाण्यास फक्त इशारा, किंवा इथं हे दिलंय, जिथे स्क्लेराइड असेल तिथं तेथे असणार आहे. कारण हे स्क्लेराइडचे अगेन टाइप आहेत ना, मॅक्रोस्क्लेराइड, ऑस्टिओस्क्लेराइड, अशा प्रकारची एस्टेरोस्क्लेराइड असे नाव आहेत. आता मी तुम्हाला एक इमेज दाखवतो, ती इमेज बघा, जेणेकरून तुमची काही गोष्टी क्लिअर होऊन जाते. इथे मी झायलमच्या काही टिश्यू दिलेत, फ्लोएमचे पण टिश्यू दाखवून देतो. एकच मिनिट मला फक्त ते वेळ द्या. तर आपण इथे ती इमेज घेतलेली आहे, तुम्हाला ते इथला झूम करतो अगं, जेणेकरून तुम्हाला ते पाहता येईल. तर इथं तुम्ही बघू शकता झायलम दिलेला आहे, इथे झायलम दिलेला आहे, आणि इथे फ्लोएम दिले. झायलमच्या टिश्यू इथे दिले, झायलम फायबर आहेत, ट्रॅकेट्स आहेत. आता हे ट्रॅकेट्स झायलम मध्ये आहेत, आहे ना, इथे जे आपण इलिमिनेट केले त्याला ट्रॅकेट्स हे झायलम मध्ये आहेत म्हणून एलिमेंट केले. त्याच्यानंतर व्हेसल्स आहेत, जे की आपण इथे लिहिले व्हेसल्स, पॅरेनकायमा आणि फायबर्स. आता झायलम पॅरेनकायमा आणि हे झायलम फायबर्स. सेम तसंच पॅरेन फ्लोएम आहे, फ्लोएम मध्ये पण 4 घटक आहेत. कुठलं, फ्लोएम पॅरेनकायमा, कंपॅनियन सेल, फ्लोएम फायबर आणि सीव ट्यूब्स. जर पुढे भविष्यात तुम्हाला प्रश्न आला की हे आता ते पुढच्या वेळेस काय करतील, तुम्हाला झायलम देतील आणि याच्यातले कुठले तरी टिश्यू टाकून देतील, आणि कोणती नाही म्हणून ओळखता येतील, किंवा तुम्हाला फ्लोएम देतील आणि याच्यातली कुठली तरी एक टिश्यू टाकून देतील, आणि कुठली नाही किंवा कुठली आहे असं ओळखा म्हणून ते देतील. तर आपल्याला आता इथून ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे. मी हे सगळे नाव क्लिअर करतो परत एकदा आपण क्लिअर पाहूया. तर तुम्हाला आता इथे झायलम, त्याच्या ह्या 4 टिश्यू, हे फ्लोएम, त्याच्या ह्या 4 टिश्यू. झायलम हे पाणी वाहण्याचं काम करतं, तर फ्लोएम हे अन्न वाहण्याचं काम करतं, अन्न आणि झायलम मधून पाणी आणि इतर मूलद्रव्य जसं की मिनरल्स वगैरे जे पाण्याच्या मार्फत जातात. तर याचे 4 घटक लक्षात ठेवायचे. आता 2 नावं तर झायलम आहे, झायलम पॅरेनकायमा आणि झायलम फायबर. आता परीक्षेत ते कदाचित झायलम फायबर देणार आहे, फक्त फायबर देतील तुम्हाला, झायलम काढून टाकतील, फक्त फायबर देतील. तर ते लक्षात ठेवायचं, ट्रॅकेट्स, वेसल्स आणि झायलम पॅरेनकायमा. कारण इथे फ्लोएम पॅरेनकायमा आणि झायलम पॅरेनकायमा, जर फक्त पॅरेनकायमा दिलं तर मग ते कन्फ्युजन क्रिएट करू शकते. त्याच्यामुळे त्यांना हे क्लिअरली देणं महत्वाचं आहे. पण बाकीचे हे 3 सेल वेगळे आहेत, कंपॅनियन सेल, फ्लोएम फायबर्स. आता इथे पण फायबर आहेत, इथे पण फायबर आहेत, त्याच्यामुळे त्यांना झायलम फायबर आणि फ्लोएम फायबर देणं महत्वाचं आहे. परत अगेन फायबर दिलं तर ते परत कन्फ्युजन क्रिएट करणार आहे. म्हणून आपल्याला लक्षात काय ठेवायचं, व्हेसल्स आणि ट्रॅकेट्स कुठे आहे, कंपॅनियन सेल आणि सीव ट्यूब्स हे कुठे आहे.
हे दोन जर लक्षात ठेवलं तर आपल्याला जर पुढे झायलम आणि फ्लोएम टिश्यूवर जर प्रश्न आला तर तो सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मी हे सांगतोय झायलम पाण्याचं वहन करतात, पाणी आणि मिनरल्स, तर फ्लोएम हे अन्न घटकाचं वहन करतात. तर आता हे इमेज आपण इथून रिमूव्ह करूया. तर हे होतं आतापर्यंत आपण 60 प्रश्नांचे अनालिसिस केले. आता पुढचा आहे तो 61व्या प्रश्नापासून 61व्या प्रश्नापासून आपण पुढच्या पार्टमध्ये अनालिसिसला सुरू करू आणि तो आता फायनल पार्ट असेल. जर तुम्हाला मित्रांनो हे सेशन आवडलं असेल तर याला नक्कीच तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. कारण मी जसेही पुढचे काही ट्रिकी व्हिडिओज घेऊन येईल जेणेकरून तुमचा स्कोर बूस्ट होईल. अचानक जर तुम्हाला 10 प्रश्न तुम्ही पीवायक्यूज मधून करून गेलेला आहे आणि 10 गुणिले जर तुम्हाला 20 मार्क्स आपल्या खूप कमी कालावधीच्या मिळते, म्हणजे 7 ते 8 दिवसाचा जर तुम्ही वेळ दिला, 7 to 8 डेज, म्हणजे जर तुम्ही फक्त पीवायक्यूज अनालिसिस करून गेला मागच्या 6-7 पेपरचा रोज एक पेपर जर केला आणि तुम्हाला जर जर 20 क्वेश्चन भेटले, 15-20 क्वेश्चन, आता मला 28 प्रश्न भेटले, आपण धरून चलू 15 प्रश्न भेटले, 20 मार्क्स किंवा 30 मार्क्स, जर 15 प्रश्न भेटले 2 केले तर 30 मार्क्स खूप मोठे मार्क्स आहेत ना. 30 मार्क मिळवण्यासाठी असा अभ्यास करून जायला खूप जास्त मेहनत लागते. पण पीवायक्यू करून गेलो आणि जसा तसा तो आपल्याला भेटला किंवा तो मागचा पीवायक्यू कंटिन्यू मध्ये झाला आणि आपण तो करून गेलो, ती थीम, तो टॉपिक आपल्याला माहित आहे आणि तिथून जर तो प्रश्न आला तर तो आपल्याला सुटेल, नक्कीच सुटेल, 100% सुटणार आहे. कारण जो मेहनत करेल त्याला 100% यश भेटणार आहेच. म्हणजे आहे, मेहनत कधीही वाया जात नाही मित्रांनो. जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जसंही मी नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला ते लगेच नोटिफिकेशन देईल. बेल आयकॉन दाबून ठेवायचं, लगेच नोटिफिकेशन येईल, कारण तुम्ही कुठलीही अपडेट मिस करणार नाही. आणि मी सेम अशाच प्रकारची सिरीज आता घेऊन येणार आहे. आता 4 तारखेचा जेव्हा गट बचा पेपर होईल तर तेव्हाही मी तो करण्याचा प्रयत्न करेन. तर आता पुढच्या याच्यामध्ये आपण 61व्या प्रश्नापासून जाऊया. आणि तुम्हाला जर काही मला सजेशन्स वगैरे द्यायचे असतील, काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय सूचना वगैरे असतील, मी काय अजून इन्क्लूड करावं, काय याच्यामध्ये अपडेट करावं, अजून कशा प्रकारे मी याला बेटर करू शकतो, अजून चांगलं करू शकतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा येणाऱ्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त फायदा येईल. तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज, थँक्यू मित्रांनो. आणि या चॅनलला खरंच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त तुम्ही जी काही मी मागची सिरीज टाकली ना तिला पाहून घ्या. 2019 ते 2024 पासून 100% येणाऱ्या राज्यसेवेसाठी तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार म्हणजे होणार. ओके मित्रांनो, धन्यवाद. मी आता इथे थांबतो. भेटूया आपण पुढच्या पार्ट्समध्ये.